आवाज येतोय का? हा, येतोय सर. ओके ओके सर, चालू करूया. हो, चालेल, चालू करूया. ओके. सर्वांना गुड आफ्टरनून. आज आपला विषय जो आहे तो आहे आंतरराष्ट्रीय संघटना. तर हा विषय सध्या आपण पहिल्यांदा पाहूया की हा विषय जो आहे आंतरराष्ट्रीय संघटना हा सिलेबस मध्ये आपल्याला कुठं आहे. तर याचं प्रमुख जर बघितलं तर आपली जी राज्यसेवा फ्री जी आहे याच्यामध्ये हा विषय जवळजवळ 6 ते 7 मार्कला म्हणजे 2 ते 3 क्वेश्चन याच्यावर येतात. त्याच्यानंतर कंबाईन एक्झाम जे आहे कंबाईनला 1-2 क्वेश्चन येऊन जातात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा विषय एचआरडी मध्ये जवळजवळ 15 ते 20 मार्कांना विचारला जातो. तर आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटनामध्ये आपण कुठल्या कुठल्या संघटना बघणार आहोत मी थोडक्यात सांगतो. तर ह्याच्यामध्ये आपण सर्वात महत्वाचे म्हणजे युनायटेड नेशन, त्याच्यानंतर युनायटेड नेशनचे जे वेगवेगळे एजन्सी आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर युएनडीपी बघणार आहोत, आयएलओ बघणार आहोत. तर वळीनं आपण बघत जाऊया, त्याच्यानुसार आपल्याला त्याची पूर्णपणे ओळख होऊन जाईल संघटनेची. तर पहिल्यांदा आपण बघूया युएन, युनायटेड नेशन. आपण सर्वांनी ऐकलेलं असतं की युनायटेड नेशन ने हे केलं ते केलं, पण नेमकं युनायटेड नेशन कशी तयार झाली, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती ते आपण थोडक्यात सांगतो. पहिलं महायुद्ध झालं 1914ला सुरू झालं आणि 1918ला समाप्त झालं. तर 1918ला ज्यावेळेस महायुद्ध संपलं त्यावेळेस जी युरोपातली राष्ट्र होती त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीवितहानी पाहिली होती आणि त्यामुळं त्यांच्या असं लक्षात आलं की दुसरं महायुद्ध होऊ नये म्हणून कुठली तरी एक चांगली संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना पाहिजे ज्याच्या थ्रू आपण दुसरं महायुद्ध रोखू शकू किंवा अशा प्रकारचं कुठलंही युद्ध होणार नाहीये म्हणून. तर त्यासाठी मग अमेरिकेचे त्यावेळेस राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी एक लीग्स ऑफ नेशन म्हणून एक संघटना स्थापन केली 1920 साली. आणि 1920 ला संघटना स्थापन झाल्यानंतर लीग्स ऑफ नेशनची त्याच्यानंतर जनरली लीग्स ऑफ नेशन मध्ये पण 2-3 गोष्टींचा लूप होल्स होते. त्याच्यामध्ये जर बघितलं तर स्वतःची त्यांना काही सैन्य संघटना नव्हती. आणि त्याच्यातच 1939ला जर्मनीनं पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. आणि त्यामुळं पूर्ण जगानं पाहिलं की दुसरं महायुद्ध अतिशय विध्वंसक साबित झालं. आणि त्याच्यामध्ये अमेरिकेनं जपानवर हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवरती अणुबॉम्ब टाकला. आणि त्यामुळं एक जनरली त्याच्या अगोदरच की जगामध्ये शांततेसाठी कुठली तर संघटना असायला पाहिजे. जे आंतरराष्ट्रीय वादविवाद जे आहेत ते शांततेच्या मार्गातून सुटले पाहिजेत. चर्चा विनिमय याच्या माध्यमातून आणि म्हणून मग युनायटेड सुरुवात झाली. तर युनायटेड नेशनची सुरुवात प्रामुख्याने बघितलं तर अटलांटिक चार्टर पासून आपण 1941 ची जी अटलांटिक चार्टर आहे त्याच्यापासून सुरुवात झालेली आहे. तर त्याच्यामध्ये 1941ला 14 ऑगस्ट 1941ला अटलांटिक चार्टर जे आहे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते रुझवेल्ट आणि ब्रिटनचे त्यावेळेचे अध्यक्ष होते वेस्टिन चर्चिल. हे दोघं अटलांटिक महासागरामध्ये एका ठिकाणी येऊन त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली एक शांततापूर्ण संघटना असावी. त्या संघटनेला युनायटेड नेशन हे रुझवेल्ट यांनीच नाव सुचवलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या ही झाल्या, वेगवेगळ्या परिषदा झाल्या. तर मग राज्यसेवा मुख्य परीक्षेला कसा क्वेश्चन आला होता की खालीलपैकी कुठल्या संघटना या आंतरराष्ट्रीय संघटना जी युएन आहे त्याच्या स्थापनेमध्ये कुठल्या कुठल्या ही झाल्या, मीटिंग झाल्या. तर त्याच्यामध्ये पर्याय दिलेले होते. आणि दुसरा एक क्वेश्चन असा होता की युनायटेड नेशनची स्थापना, हाच सेम क्वेश्चन, फक्त युनायटेड नेशनची स्थापनेमध्ये ज्या कुठल्या वेगवेगळ्या मीटिंग झाल्या त्यांचा क्रम कसा होता. मग ते आपण आता वळीनं बघूया. पहिली जी झाली ती अटलांटिक चार्टर आपण पाहिली. त्याच्यानंतर दुसरी जी आहे ते 1943ला मॉस्कोला झाली. तर आणि त्याच्यानंतर 1943लाच 1 डिसेंबरला तेहरानला झाली. जनरली तेहरानला झाल्यानंतर ऑक्टोबर 44ला डंबल्टन ओक्स म्हणून या ठिकाणी एक परिषद झाली. आणि फायनल याल्टा परिषद एक झाली 45ला. आणि लास्टला जे आहे ज्याच्यानुसार युएन ची स्थापना झाली ती सॅन्स फ्रान्सिस्को परिषद होती. तर ह्याचा आपण कसं ध्यानात ठेवणार आहोत तर ह्याच्यासाठी ट्रिक्स करावे लागतील. आणि त्या ट्रिक्स ज्या आहेत त्याच्याशिवाय बऱ्यापैकी ह्या गोष्टी आहेत ना, एक लिमिट आहे मानवी बुद्धीला पण, की ते खूप जास्त असं ठेवू शकत नाही. तर आपण काय करूया, एक ट्रिक्स केली तर आपण असं सांगू शकतो की त्यांचं एमटी डेज गेले.
मोकळेच दिवस गेले हे 3-4 वर्ष डिस्कस करण्यामध्ये, कधी करायची स्थापन. तर मग ते जे महत्वाची मॉस्को, तो नंतर तेहरान टीचं MT आणि डेचं काय DYS. तर डेचं जनरली डंबल्टन ओक्स, वायचं या ठिकाणी याल्टा आणि एचं सन्स फ्रान्सिस्को. तर असं MT डेज अशी संघटना स्थापन झाली. तर ह्याच्यातून आपण हे म्हणू शकतो की ह्या 5 ज्या आहेत, ह्या 5 मीटिंग झाल्या आणि याच्या मीटिंगमधून, परिषदामधून आपल्याला युनायटेड नेशनची स्थापना जी आहे ती 24 ऑक्टोबर 1945 ला झाली, युनायटेड नेशनची. जनरली आता याच्यामध्ये जे क्वेश्चन असतात संघटनांवर ते कसे येतात, तर एक तर त्यांचे मुख्यालय विचारतात, एक स्थापना विचारतात, एक कार्य विचारतात, कोणत्या कार्यासाठी झाली म्हणून. तर हे एक त्याचं बेसिक आहे, किंवा कुठल्या कुठल्या परिषदा झाल्या. तर आता आपण परिषदा बघितलेल्या आहेत. मॉस्कोला झाली, तेहरानला झाली, याल्टाला झाली आणि सायन्स फ्रान्सिस्कोला झाली. तर अशा ह्या परिषदा झाल्या आणि त्याच्यानंतर मग 51 सदस्य होते 24 ऑक्टोबर 1945 ला ज्यावेळेस युएनची स्थापना झाली त्यावेळेस. आणि आता सध्या 193 सदस्य आहेत युएनचे. तर भारत हा त्यावेळेस संस्थापक सदस्य होता. भारताला तर तुम्ही म्हणताल स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, तरी सुद्धा भारत स्वातंत्र्य नसूनही भारत त्यावेळेस संस्थापक सदस्य म्हणून युएनने भारताला त्या ठिकाणी दर्जा दिलेला होता. त्याच्यानंतर मुख्यालय कुठं आहे युएनचं, तर सगळ्यात महत्वाचं मुख्यालय आहे न्यूयॉर्कला आहे. ठीक आहे. आता न्यूयॉर्क कुठं आहे, अमेरिकेमध्ये आहे. तर आता आपण असं म्हणू शकतो का ती जागा जी आहे युएनची, तर ती जागा जी आहे युएनची आहे, ती संपूर्ण सर्व राष्ट्रांची मिळून जागा आहे. ती जरी अमेरिकेत असली तर त्याच्यावर मालकी अमेरिकेची नाहीये. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राची जी भाषा आहेत, म्हणजे कुठल्या भाषेमध्ये स्थापना झाली त्यावेळेस 5च भाषा होत्या. तर त्या 5 भाषा कुठल्या कुठल्या होत्या, जे परमनंट स्टेट जे होते सिक्युरिटी काउन्सिलमध्ये, जे परमनंट देश होते, ज्यांना अधिकार असतो, आपण बघणारच आहेत पुढे जाऊन वेटो पॉवरचा. तर ते चायनीज, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश आणि इंग्लिश अशा 5 भाषा होत्या. आणि नंतर पुढे जाऊन 1973च्या आसपास जनरल असेंब्लीने या ठिकाणी अरेबिक ही एक भाषा 6वी भाषा ऍड केली. तर आता जनरली क्वेश्चन विचारला होता 19ला जनरली, की युएनच्या खाली कुठल्या भाषा आहेत, म्हणजे कुठल्या भाषेत कामकाज चालतं. तर एकूण 6 आहेत. फारसेक म्हणून त्याचा एक शॉर्ट ट्रिक्स आहे. फारसेक नुसार तुम्हाला फ्रेंच, अरेबिक, रशियन, त्यानंतर स्पेन, त्यानंतर इंग्लिश आणि चायना. तर अशा हे 6 भाषा आहेत कार्यालयीन भाषा. आता उद्दिष्ट कुठले कुठले आहेत हा पण क्वेश्चन विचारलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं कुठली ही संघटना जी होती ती प्रामुख्याने तयार झाली ती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी, राष्ट्रादरम्यान जी मित्रत्वाचे संबंध आहेत ते वाढवण्यासाठी. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तिसरं आहे ते म्हणजे गरिबी, आरोग्य, शिक्षण याबाबत एकमेकांच्या हक्काचा, त्याचबरोबर स्वातंत्र्याचा आदर करायचा आणि एकमेकांच्या सोबत विकास करायचा. तर या सगळ्या वरील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राष्ट्र संघटनेची प्रामुख्याने स्थापना झाली होती. आता संयुक्त राष्ट्राचे प्रमुख 6 अंग आहेत, म्हणजे 6 बॉडीज आहेत. तर पहिले असते म्हणजे जनरल असेंब्ली. मोस्टली क्वेश्चन जे आहेत हे जनरल असेंब्ली आणि सिक्युरिटी काउन्सिलवर पडलेले आहेत. त्यानंतर दुसरा आहे सिक्युरिटी काउन्सिल, तिसरा आहे आर्थिक आणि सामाजिक परिषद, चौथा आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय, पाचवा आहे ट्रस्टशिप काउन्सिल आणि सहावा आहे द सेक्रेटरीएट. तर पहिल्यांदा आपण महासभा बघूया. महासभेचं नेमकं काय काम असतं. तर महासभा जी आहे ही एक सर्व सदस्य म्हणजे जेवढे 193 सदस्य असतात त्या सगळ्यांना समान अधिकार, एक मत एक राष्ट्र या तत्वावर ही काम करत असते. मग ह्या महासभेचं कार्य नेमकं काय असतं, तर या महासभेचं आपण कार्य बघूया. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कार्य असतं ते म्हणजे जे संयुक्त राष्ट्राचं अंदाजपत्रक आहे त्याला मान्यता द्यायचं. दुसरं आहे ते म्हणजे सुरक्षा परिषद असतात. तर त्याच्यामध्ये एकूण सिक्युरिटी काउन्सिलमध्ये 15 सदस्य असतात. त्यातले 5 सदस्य हे परमनंट असतात आणि 10 सदस्य नॉन परमनंट असतात. तर जे परमनंट सदस्य असतात ते सोडून नॉन परमनंट जे सदस्य आहेत त्यांच्या नेमणुकीसाठी निवड करण्याचं काम जे आहे ते महासभा करत असते. तिसरं आहे ते म्हणजे हे जे एक बॉडी आहे इकोसॉक म्हणून, त्यालाच आपण सामाजिक किंवा आर्थिक परिषद म्हणतो, त्याची सदस्यांची निवड सुद्धा ही महासभा किंवा आमसभा करत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे काय, की युएनचं जो महासंचालक असतात, महासचिव, तर त्या महासचिव यांची जी निवड आहे ती सुरक्षा परिषद आणि ही महासभा ह्या दोन्ही या ठिकाणी एकत्र शिफारस करून त्यांची निवड करत असतात. त्याच्यानंतर सुरक्षा परिषदेचे वेगवेगळे आणि सुरक्षा परिषदेने पाठवलेले अहवाल आणि वेगवेगळ्या संघटना यांनी पाठवलेले जे वेगवेगळे अहवाल आहेत ते विचारात घेण्याचं काम ही
आमसभा करत असते. तर एकंदरीत वेगवेगळी धोरणं वगैरे जे आहेत युएनशी रिलेटेड हे सगळं राबवण्याचं काम ही महासभा करत असते. म्हणजे जनरली असं म्हणू शकतो आपण की युएनची बऱ्यापैकी कार्य जे आहेत हे दोन मध्येच डिवाइड आहेत, एक महासभा आणि सिक्युरिटी काउन्सिल मध्ये. तर महासभेचे हे कार्य आहेत जनरली आपण बघितलं. आता महासभेमध्ये कसं असतं, सिंपल मेजॉरिटीने काही निर्णय घेतले जातात आणि काही निर्णय हे स्पेशल मेजॉरिटीने घेतले जातात. 2019ला एक क्वेश्चन आला होता की युएनचं बाबा कुठले निर्णय आहेत की हे स्पेशल मेजॉरिटीने घेतले जातात. तर त्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे एखाद्या सदस्याला त्याच्यामध्ये घेणं, म्हणजे ऍज अ मेंबर म्हणून ऍड करणं. तर तो एक आहे. सिक्युरिटी काउन्सिलच्या बाबतीतचा जो आहे तो एक आहे. तर एखाद्याला काढून टाकणं असेल किंवा अर्थसंकल्पाचा मंजुरी द्यायचा असेल तर हे जनरली 2/3 मेजॉरिटीने घेतले जातात. त्याच्यानंतर आपण एक बघूया ते म्हणजे सुरक्षा परिषद. ही आपण महासभा बघितली, तर महासभेचं जनरल आपण बघितलं तर महासभेमध्ये जनरली एक सदस्य एक मत असतंय आणि दरवर्षी महासभेचं एक जो आहे एक अध्यक्ष असतो आणि बाकीचे या ठिकाणी सदस्य म्हणून एक सभा भरली जाते त्यांची महासभेची, जर युएनची सभा असते. तर त्याच्यानंतर सुरक्षा परिषद जे आहे ते आपण बघूया. सुरक्षा परिषदेमध्ये जनरल 15 सदस्य असतात. तर ही सर्वात प्रभावी यंत्रणा जर म्हटली तर ही सिक्युरिटी काउन्सिल असते आणि ह्याच्यामध्ये चायना, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे स्थायी सदस्य असतात आणि ह्याच्यामध्ये 10 सदस्य नॉन परमनंट असतात, मी सांगितलं ते. तर ते 2 वर्षासाठी हे 10 सदस्य जे आहेत 2 वर्षासाठी महासभेकडून निवडले जातात. तर भारत सध्या सिक्युरिटी काउन्सिलचा सदस्य आहे आणि आपले पंतप्रधानांनी त्याचं अध्यक्षपद पण 1 महिन्यासाठी अध्यक्षपद असतं अल्फाबेटिकली, जे नॉन परमनंट स्टेट जे आहेत त्यांच्यानुसार अल्फाबेटिकली एक येतं आपल्याला, म्हणजे 1 महिन्यासाठी प्रत्येक राष्ट्राला अल्फाबेटिकली अध्यक्षपद दिलं जातं. तर ते आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये भेटलं होतं. तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते पद भूषवलेलं आहे. मला वाटतं ते पहिलंच पद होतं जे इंडियाच्या पंतप्रधानांनी भूषवले होते ते सिक्युरिटी काउन्सिलमध्ये अध्यक्षपद. तर ते एकंदरीत 10 आणि हे 5 असे 15 असतात. आता सिक्युरिटी काउन्सिल मधील जर लढाई सगळ्यात महत्वाचा इश्यू जो असतो सिक्युरिटी काउन्सिलमध्ये तो असतो आंतरराष्ट्रीय शांततेचा. तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी. म्हणजे सध्या युक्रेन वार चालू आहे, त्याच्याशी रिलेटेड जे काही निर्णय असतील ते सिक्युरिटी काउन्सिलमध्ये ठराव केला जाईल आणि त्याच्यानुसार होईल. पण ते करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे 15 सदस्यापैकी 9 सदस्याचं बहुमत पाहिजे, म्हणजे 2/3 जनरल आहे असं म्हटलं तर काही हरकत नाहीये. आणि त्याच्यामध्ये 5 जे सदस्य आहेत परमनंट तर त्यांनी वेटो पॉवर नाही वापरला पाहिजे. तर हे अशा प्रकारे जर वेटो पॉवर वापरला, तुम्हाला 12 जरी सदस्यांनी बहुमत दिलं आणि वेटो पॉवर एकाही सदस्यांनी जरी वापरला, आता रशियाने वापरला युक्रेनच्या युद्धावेळेस, तर तो पूर्णपणे ठराव संमत होत नाहीये. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये वेटो पॉवर ज्यांच्याकडे आहे असे 5 जे आहेत, चायना, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका यांनी वेटो पॉवर वापरून चालत नाही कुठलीही गोष्टीसाठी. मग हे करतात काय हे आपण बघूया. आता सुरक्षा परिषदेचं जनरली काम काय असतं. आता जनरली सुरक्षा परिषदेच्या अशा काही नियमित सभा होत नाही. त्याचा एक अध्यक्ष असतो आणि हे 15 सदस्य म्हणजे जे 14, एक अध्यक्ष आणि 14 सदस्य असं म्हणून 15 टोटल असतात आणि क्रमाक्रमाने 1 महिन्याला मी अध्यक्ष सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे. तर याचं सगळ्यात महत्वाचं काम काय आहे, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा याबद्दलचं निर्णय घेणं, चर्चेच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी युद्धाविषयी जे आहेत त्या गोष्टी सोडवत असतात. जर समजा एखादा देश जो आहे युद्धस्थिती जर निर्माण झाली तर त्या ठिकाणी आक्रमणकर्ता देश जो आहे ते जर कुठल्याही चर्चेला दाद देत नसेल तर सुरक्षा परिषद काय करू शकते, त्या ठिकाणी त्या देशावर आर्थिक निर्बंध लादू शकते. सोबतच त्या देशावर सैनिकी कारवाई सुद्धा करू शकते. परंतु या ठिकाणी काय आहे, सैनिक कारवाई करताना युएनच्या 5ही जे परमनंट सदस्य आहेत त्यांनी पूर्णपणे येस करायला पाहिजे. पण रशियाने येस करत नाहीये, त्यामुळे तो युक्रेनला ते झालेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही विचारू शकतात की मग युक्रेनच्या ह्याच्यामध्ये का पाठवलं नाही, तर ते रशिया परमनंट असल्यामुळं रशियाने त्या ठिकाणी वेटो पॉवर वापरलेले आहे. तर त्यामुळे तिथं काही जाता येऊ शकलं नाही. आणि ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे ह्यांच्याकडे आर्थिक लष्करी आहेच, परंतु ही जो आहे हे सल्ला देऊ शकतात आणि हा सल्ला बंधनकारक नसतो. काही सल्ला जर दिला सिक्युरिटी काउन्सिलनं तर तो सिक्युरिटी काउन्सिलचा युद्धाच्या बाबतीत किंवा सुरक्षेच्या बाबतीत सल्ला हा बंधनकारक नसतो. पण जर काही निर्णय दिला तर तो बाइंडिंग असतो. निर्णय आणि सल्ल्यामध्ये फरक आहे हे देण्यात घ्या या ठिकाणी. ठीक आहे. आता सिक्युरिटी काउन्सिल जे आहे त्याच्यामध्ये जे 10 अस्थायी सदस्य असतात तर हे 10 अस्थायी सदस्य जे आहेत
त्यांच्या इलेक्शन जे आहेत दर 2 वर्षांनी होत असतात आणि दरवर्षी 5 सदस्य हे या ठिकाणी निवृत्त होत असतात. अशा आणि जर समजा आता आपण भारताला सिक्युरिटी काउन्सिलमध्ये स्थान भेटलंय, एक्झाम्पल घेऊया. तर भारत ह्याच्यानंतर पुनर्निवडणुकीसाठी लगेच पात्र ठरत नाहीये. त्याच्यानंतर भारत नाही ठरणार, त्याच्यानंतरच्या नंतर होईल. ठीक आहे. तर असं आहे. आणि जनरल प्रत्येक विभाग, एक 5 विभाग केलेले आहेत. प्रत्येकातून थोडे सदस्य घेतले जातात. आफ्रिकन आशिया जो पार्ट आहे त्याच्यामधून 5 सदस्य घेतले जातात. पूर्व युरोपमधून 1, लॅटिन अमेरिकेमधून 2 घेतले जातात आणि पश्चिम युरोपमधून 2. तर हा पण क्वेश्चन 2020 ला राज्यसेवा मुख्य परीक्षा की आफ्रिकन आशियाई प्रदेशातून किती घेतले जातात, तर ते 5 होते त्याचं उत्तर. तर ते हा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे तिसरं, आता सिक्युरिटी काउन्सिल आपण बघितलं सुरक्षेशी संबंधित आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर तसं म्हटलं तर शांतता परिषद जे आहे त्याच्या चार्टरमध्ये सैन्य उभारण्याची सुद्धा प्रोव्हिजन आहे, परंतु अजूनही सैन्य काही संयुक्त राष्ट्र संघटनेनं उभारलेलं नाहीये. परंतु शांती सेना हा एक नवीन म्हणजे जुनाच प्रकार आहे. तर शांती सेना या प्रकाराच्या अंडर वेगवेगळे संयुक्त राष्ट्राचे जे सदस्य आहेत ते आपले सैन्य शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाठवतात. जसं की इंडियानं ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये पाठवलेलं होतं त्यावेळेस 1988 ची वेळ होती लिट्टूच्या विरुद्ध. तर ते एक शांती सेनेचा पार्ट आहे. त्याच्यानंतर तिसरे आहे ते म्हणजे इकोसॉक. जनरली ह्याच्यावर पण क्वेश्चन विचारतात. एक तर क्वेश्चन राज्यसेवा मुख्य परीक्षेला फिक्स असतो याच्यावर. तर एकूण इकोसॉक जे आहे तर इकोसॉकचं फुल फॉर्म आहे आर्थिक व सामाजिक परिषद. एकूण 54 सदस्य आहेत इकोसॉक मध्ये. आणि ह्याचे जे 54 सदस्य आहेत त्यातून प्रत्येक वर्षी 18 सदस्य जे आहेत हे 3 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात. तर हे सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य करते. सामाजिक आणि आर्थिक क्षेत्र हे ध्यानात ठेवा. त्याच्यामध्ये कार्य करण्याचं काम करत असते. तर हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यातलं काय आहे ते म्हणजे याचा अध्यक्ष एका वर्षासाठी निवडला जातो. आणि निवडतंय कोण अध्यक्ष हे सगळ्यात महत्वाचं आहे. ह्याचा अध्यक्ष ना आमसभा निवडते ना सिक्युरिटी काउन्सिल निवडते. ह्याच्यातले जे स्वतःच आहेत इकॉनॉमिक्स आणि सोशल काउन्सिल मधील मेंबर हे स्वतःच त्यांच्यामधून एका मेंबरचे अध्यक्ष म्हणून निवड करत असतात. हे सगळ्यात महत्वाचं. आणि ह्याचं अधिवेशन कुठं होतं हा पण क्वेश्चन विचारलेला आहे की इकोसॉकचं अधिवेशन कुठं झालंय तर ते जुलै महिन्यात होतं आणि न्यूयॉर्कलाच होतं. कारण ही पण त्याचंच पार्ट असल्यामुळे ते न्यूयॉर्कला आहे हे ध्यानात घ्या. आणि जुलै महिन्यात होतं हे एक ध्यानात घ्या. त्याच्यानंतर जनरल ह्याच्यातले निर्णय कसे घेतात तर साध्या बहुमताने घेतात. आपण बघितलं की सिक्युरिटी काउन्सिल मधले निर्णय हे विशेष बहुमताने घेतले जातात. 2/3 म्हणजे 9 मेंबरचं लागतं. पण ह्याचं तसं काही नाहीये, साध्या बहुमताने घेतात. जुलै महिन्यात मेंबर असते. ठीक आहे. तर ही तुमची इकोसॉक आहे 54 सदस्य आणि प्रत्येक वर्षी 18 सदस्य निवडले जातात. हे आपण बघितलं. आता पुढचं आहे ते म्हणजे ट्रस्टशिप काउन्सिल. आता ट्रस्टशिप काउन्सिल म्हणजे न्यास परिषद. न्यास परिषद का आली? न्यास परिषद येण्यामागचा उद्देश काय आहे तर ज्यावेळेस सेकंड वर्ल्ड वॉर झालं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर जपान आणि इटलीपासून जे कुठले काही हे होते देश होते स्वातंत्र्य झाले होते हळूहळू तर त्या देशांसाठी जपान आणि इटलीपासून जे काही देश विभक्त केले होते किंवा त्यांच्या त्या आपण काय म्हणूया त्यांच्या ही होत्या म्हणजे त्यांच्या ताब्यात होते त्या देश. तर त्या देशांचा कारभार चालवण्यासाठी ते तेवढे सक्षम नव्हते आणि त्यांचा कारभार चालवण्यासाठी न्यास परिषद म्हणून ट्रस्टशिप काउन्सिल आली. तर ट्रस्टशिप काउन्सिलला न्यास परिषद म्हणतात जनरली. आणि ते 1994 ला ते जवळजवळ 11 देश होते असे. तर ते 11 देश स्वतंत्र झाले पूर्णपणे. ते पूर्णपणे इंडिपेंडंट झाले. ते चालवू शकतात त्यांचा कार्यभार ज्यावेळेस समजलं. तसं 1994 पासून हे ट्रस्टशिप काउन्सिल स्थगित आहे. पण अजूनही याचं डिझॉल्युशन केलेलं नाहीये. विसर्जित केलेली नाहीये अजूनही. हे ध्यानात घ्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आंतरराष्ट्रीय न्यायालय हा ह्याचं एक पार्ट आहे. 5वं ह्याचं अंग आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. आता हे जे आहे हे एकमेव असं अंग आहे किंवा अशी बॉडी आहे युएनची की ही युएनचं जे मुख्यालय आहे न्यूयॉर्क आपण पाहिलं त्याच्यापासून दुसरीकडे आहे. हेगला आहे. हेग नेदरलँडला. आणि जनरल ह्याच्यामध्ये 15 न्यायाधीश असतात आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये. आणि जवळजवळ याचा कालावधी जो आहे न्यायाधीशांचा हा 9 वर्ष म्हणून असतो. आणि कुठल्याही देशाचं ह्यामध्ये जे न्यायाधीश असतात कुठल्याही देशाचं रिप्रेझेंटेटिव्ह करत नाहीत म्हणजे रिप्रेझेंटेशन करत नाहीत या ठिकाणी. ते पूर्णपणे त्यांच्या स्किलवर पूर्णपणे निवडलेले असतात. आणि ह्याचं जे कारभार जो आहे ह्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा तो इंग्लिश आणि फ्रेंच या 2 ह्याच्यामधून चाललेला असतो भाषांमधून चालत असतो.
तर जनरली ह्यांची निवड कशी होते, तर आमसभा म्हणजे जनरल असेंब्ली आणि सिक्युरिटी काउन्सिल हे यासाठी वेगवेगळं मतदान घेतात आणि वेगवेगळे मतदानावर ज्या ठिकाणी पोस्ट बहुमत ज्याला मिळेल तो निवडून येतो. जर समजा आपले आता एक आहेत दलवीर भंडारी म्हणून 2012 पासून निवडून गेलेले आहेत आणि अजून त्यांची पुढे निवड झालेली आहे. तर जनरली कसं असतं ह्याच्यामध्ये, जनरल असेंब्लीमध्ये पण मतदान होतं आणि त्याच्यानंतर सिक्युरिटी काउन्सिलच्या त्या जे 15 मेंबर आहेत त्यांच्यामध्ये होतं. आणि हे दोघांचं स्पेशल वेगवेगळे, आता राज्यसेवा मुख्याला कसा क्वेश्चन आलता की ह्यांचं एकत्र मतदान होतं म्हणजे सिक्युरिटी काउन्सिल आणि आमसभा एकत्र येऊन मतदान करतात, तर तसं नाहीये. ते वेगवेगळं मतदान करतात आणि त्याच्यानंतर स्पेशल मेजॉरिटी झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी स्पेशल मेजॉरिटी आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी त्यांची निवड होते. जनरल निवड झाल्यानंतर 9 वर्षासाठी निवड असते. आता हे जर मुख्यालय न्यायाधीशाची निवड न्यूयॉर्कला होते जनरली तिथं आणि ह्यांचं कार्य कुठं चालतं पण हेगला चालतं, नेदरलँडला त्याचं मुख्यालय आहे तिथं. ठीक आहे. आता ह्याचं कामकाज काय आहे आपण बघूया. तर आंतरराष्ट्रीय जे वेगवेगळे लॉज आहेत त्याच्या आधारे सदस्य राष्ट्रातील विवादांना कायदेशीर समाधान शोधणं. म्हणजे जर समजा सदस्य राष्ट्रामध्ये जर समजा काही वादविवाद असतील तर त्या वादविवादावर निर्णय देण्याचं काम हे आंतरराष्ट्रीय न्यायालय करत असतात. ठीक आहे. तर हे आंतरराष्ट्रीय न्यायालय फौजदारी न्यायालय नाहीये. युद्धविषयक खटलं वगैरे इथं येत नाहीयेत. आपले जनरल जे खटले असतात ते जनरल खटले इथे येतात. पण युद्ध वगैरे असे काही खटले या ठिकाणी येत नाहीयेत. तर हे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे ध्यानात ठेवा. फौजदारी खटले येत नाहीत. सिव्हिल सगळे मॅटर जे आहेत ते जनरली इथे येतात. ठीक आहे. तर याच्यावर कसं आहे, ह्यांचा जो निर्णय असतो हा निर्णय बंधनकारक असतो सदस्य राष्ट्रांवर. आणि पण ह्यांचा जर सल्ला दिला यांनी तर सल्ला बंधनकारक नसतो. सल्ला आणि निर्णय ह्याच्यामध्ये फरक आहे हे ध्यानात घ्या इथं. सल्ला हा बंधनकारक नसतो, पण निर्णय हा बंधनकारक असतो. हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत कोण कोण भारतीय व्यक्तीनं आंतरराष्ट्रीय न्यायालयात काम केलं, तर बेनेगल रामाराव हे 1952-53 ला नेमणूक झाली त्यांची. दुसरा आहे नागेंद्र सिंह, तिसरा आहे रघुनाथ पाठक आणि चौथे दलवीर भंडारी. तर नागेंद्र सिंग जे होते, जे दुसरे भारतीय होते, तर ते 85 ते 88 या कालावधीमध्ये अध्यक्ष सुद्धा राहिले होते जनरली. तर हे आंतरराष्ट्रीय न्यायालय जे होतं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हे नेदरलँडला, त्याचा अध्यक्ष पण इंडियन एक राहिला होता हे देण्यात असू द्या, नागेंद्र सिंग म्हणून. तर हे 4 जण होते जनरली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेक्रेटरीत. म्हणजे कुठलीही संस्था असेल तर त्याला सचिवालय असतंच. म्हणजे मुख्यालय कुठलं तर पाहिजे काम करण्यासाठी. तुम्ही एवढं सगळं संपूर्ण जगाचं काम करणार आहे शांतते सुरक्षेसाठी, तर त्यासाठी मुख्यालय पाहिजे. म्हणून मुख्यालय कुठं आहे ह्याचं आपण जर बघितलं सेक्रेटरीत तर न्यूयॉर्कला आहे आपण बघितलं. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ह्याचं मुख्य कोण असतात तर सेक्रेटरी जनरल म्हणजे महासचिव असतात जनरली. आणि मग ह्याचे वेगवेगळे आतापर्यंत 9 सदस्य 9 सेक्रेटरी झाले आहेत. तर महासचिव जे आहेत हे महासचिवांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो जनरली. आणि महासचिव ज्या देशाचे असतात त्या देशाचं कधी प्रतिनिधित्व करत नाही, ते युएनचे जनरली प्रतिनिधित्व करत असतात. तर हे एक ध्यानात असू द्या जनरली. आणि आता महासचिवाची निवड कोण करतं, तर महासचिवाची निवड जी आहे ती सिक्युरिटी काउन्सिल पहिल्यांदा शिफारस करते आणि त्याच्यानंतर आमसभा त्याच्यावर मतदान घेऊन निर्णयाला मान्यता देऊन त्या ठिकाणी आपले जे हे आहेत सेक्रेटरी जनरल त्यांची निवड करतात. तर हे आपण जनरली बघितलं की एकूण 6 अंग होते आणि 6ची 6 अंग जनरली आपण बघितलेले आहेत. म्हणजे महासभा असेल, आमसभा, त्याच्यानंतर सिक्युरिटी काउन्सिल असेल, त्यानंतर इकोसॉक असेल, आर्थिक सामाजिक परिषद असेल, न्यास परिषद असेल, आंतरराष्ट्रीय न्यायालय असेल आणि सचिवालय. तर मला वाटतं पूर्णपणे 6ही आपण थोडक्यामध्ये थोड्या ह्याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी असं मला वाटतं. आता आपण पुढे जाऊया. म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना वेगवेगळ्या संघटनाही आहेत. मग वेगवेगळ्या संघटनावर कधी क्वेश्चन कसा आलाय की एक तर काही संघटनांची युएनच्या स्थापना विचारली त्याच्या अंडर असलेल्या किंवा त्याचं मुख्यालय विचारलंय. 2020 ला कसा मुख्य परीक्षेला क्वेश्चन आलता की त्यांचं संघटना विचारलेल्या आणि त्यांचे मुख्यालय विचारले. तर जनरली मी फक्त तुम्हाला फास्ट मध्ये कुठल्या कुठल्या युएनच्या अंडर संघटना येतात आणि त्यांची मुख्यालय कुठे आहेत ते सांगतो. अन्न व कृषी संघटना ही 1945 ला स्थापना झाली रोम इटलीला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी म्हणून स्थापना आहे 1977 ला, ती पण रोम इटलीलाच. म्हणजे एक ध्यानात ठेवा की अन्नाशी रिलेटेड म्हणजे फूडशी रिलेटेड जर काय आलं तर फूडशी रिलेटेड जनरली सगळं हे
रोम आणि इटली, म्हणजे रोम इटलीलाच आहे हे ध्यानात घ्या. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय श्रम संघटना जी ILO जी आहे, ती ILO ही 1919 ला स्थापना झालेली आहे आणि तिचं जिनिव्हा या ठिकाणी मुख्यालय आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ म्हणून एक आहे, 1865 ला स्थापना झालेली, तो पण जिनिव्हाला आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना जनरली आपण जे म्हणतो हेल्थ ऑर्गनायझेशन 1948 ते पण जिनिव्हाला आहे. त्याच्यानंतर जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना 1967 ची जिनिव्हाला आहे. जागतिक हवामानशास्त्र संघटना 1873 ते पण जिनिव्हाला आहे. तर हे सगळ्या अशा वेगवेगळ्या संघटना आहेत ज्या युएनच्या अंडर येतात आणि त्यांचे मुख्यालय आहेत. तर जनरली हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे युएनची मुख्य कार्यालय कुठं आहेत. तर आपण बघितलं न्यूयॉर्क हे मुख्य कार्यालय आहे जिनिव्हाचं. परंतु अजून कुठं आहेत, तर न्यूयॉर्क नंतर जिनिव्हाला एक कार्यालय आहे, व्हिएन्नाला एक आहे आणि नैरोबी. तर आता जिनिव्हा, व्हिएन्ना आणि नैरोबी हे 3 कार्यालय असे मिळून 4 कार्यालये युएनची मुख्य कार्यालये आता आहेत सध्याच्या ह्याला. त्याच्यानंतर ह्युमन राईट काउन्सिल म्हणून युएनचा एक पार्ट आहे, त्याच्यावरही क्वेश्चन आलेला आहे. तर त्याची स्थापना जनरली युएनचे जे ह्युमन राईट काउन्सिल आहे तो 1946 साली स्थापना झालेला होता आणि त्याच्यामध्ये 53 सदस्य आहेत. सध्या त्याचे सदस्य असलेले राष्ट्र जे आहेत 53 आहेत आणि ही ह्युमन राईट जी काउन्सिल आहे त्याची स्थापना ज्यावेळेस झालते त्यावेळेस आयोग होता तो आणि त्याच्यानंतर 2006 ला 15 मार्च 2006 ला तो काउन्सिल मध्ये कन्वर्ट झाला. जनरली स्थापना होताना पहिल्यांदा आयोग म्हणून झाला, ह्युमन राईट आयोग, आणि नंतर तो काउन्सिल मध्ये गेला 15 मार्च 2006 ला. आणि त्याच्यामध्ये पहिली जी 53 सदस्य होती आयोगामध्ये ते 47 झाली आणि त्यांचा कालावधी 3 वर्ष असतो. म्हणजे प्रत्येक युएनची जी वेगवेगळी 193 आपण बघितले, 193 सदस्य आहेत त्यांच्यामधून 47 सदस्यांची निवड जी आहे ती ह्युमन राईट काउन्सिलवर होत असते आणि 3 वर्षासाठी होत असते, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे. आणि एक सदस्य जास्तीत जास्त 2च वर्ष काम करू शकतो, म्हणजे 2 वर्ष अशा 2 टर्म करू शकतो. तर आता याच्यामध्ये जनरली जे आहे ते भारताने सदस्यत्व भारताला भेटलेलं आहे का, तर येस, भारत आता सध्या सुद्धा त्याचं सदस्य आहे, ध्यानात ठेवा. 2012 पासून 2022 पासून 2024 पर्यंत. तर भारताला आता आजपर्यंत 6 वेळा, म्हणजे ज्यावेळेस ही स्थापना झाली त्याच्यापासून आतापर्यंत जवळ-जवळ 6 वेळा सदस्यत्व भेटलेलं आहे. हे हे एक ध्यानात राहू द्या. तर आता सध्या 2022 ते 24 भारत हा सदस्य असणार आहे ह्याचा, ह्युमन राईट काउन्सिलचा. त्याच्यानंतर आपण संघटनेच्या 5 मुख्य परीक्षा मी पूर्णपणे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय. पण याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या पूर्णपणे मीही कंप्लीट केलेल्या नाहीयेत. त्यासाठी तुम्हाला स्वतः अजून थोडा त्याच्यावर वर्क करायला लागेल आणि ते कंप्लीट होतील. तर आपण आता पुढे जाऊया. युनायटेड नेशन कॉन्फरन्स जी आहे ती अंक्टाड. तर ही अंक्टाडची आपण बघूया की अंक्टाड नेमकं काय आहे. युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. तर जनरली क्वेश्चन जे आहेत तर मोस्टली हे एकच ध्यानात घ्या की क्वेश्चन हे सगळ्यात महत्वाचं, हे मुख्यालयावर येतात, विचारतात मुख्यालय कुठं आहे किंवा चुकवतं आयोग कुठं, तर स्थापनामध्ये तर चुकवतं किंवा मुख्यालयामध्ये तर चुकवतं किंवा त्यांचे सदस्य किती आहेत ह्याच्यामध्ये तर चुकवतं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये अंक्टाड जे आहे ते अंक्टाडची स्थापना जी आहे ती 1964 ला झाली. त्याचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. का स्थापना झाली, तर जी WTO जे आहे, आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बघितलं, 95 ला स्थापना झाली आणि त्याच्या अगोदर गॅट्स म्हणून एक संघटना होती, म्हणून त्याला गॅट्स म्हणतात. तर ते गॅट जे आहे गॅट, तर ते गॅट जनरल होतं ते युनायटेड नेशनच्या अंडर येत नव्हतं आणि ते व्यापारासाठी, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी काम करत होतं. म्हणून युनायटेड नेशनच्या अंडर काहीतरी व्यापारासाठी असावं म्हणून ही 1964 ला ही अंक्टाड, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, ही संघटना 1964 ला स्थापना झालेली आहे, हे ध्यानात घ्या. त्याच्यानंतर जनरली संयुक्त राष्ट्र विकास दशक होतं 60 ते 70 ह्या कालावधीमध्ये आणि जे वेगवेगळी राष्ट्र आहेत, विकसनशील राष्ट्र आहेत, त्यांच्यामध्ये व्यापार विनिमय चांगल्या प्रकारे व्हावा, चांगलं संशोधन व्हावं आणि त्यासाठी आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या, म्हणजे आपण जी इकोसॉक बघितली त्याच्या अंडर ह्या अंक्टाडची स्थापना केलेली आहे 1964 ला. तर हे जर विचारलंय काय अंक्टाडचं, फक्त अंक्टाडची स्थापना एकदा विचारलेली आहे. 195 देश आहेत
हे एक ध्यानात घ्या की युएनचे सदस्य आहेत 193, पण अंक्टाडचे 195 देश हे त्या ठिकाणी सदस्य आहेत. हे 2 जास्तच आहेत, हे एक ध्यानात घ्या. आणि ह्याचं सदस्यत्व जे असतं ते ऐच्छिक असतं जनरली. आता ह्याच्यातलं महत्वाचं काय, तर हे कुठले प्रकाशन हे करत असतात, प्रकाशित करत असतात, यावर क्वेश्चन विचारलेला आहे. तर ट्रेड अँड डेव्हलपमेंट रिपोर्ट जो आहे, ट्रेड अँड डेव्हलपमेंट रिपोर्ट, जे व्यापार व विकास अहवाल, आणि सगळ्यात महत्वाचा जो विचारला जातो जागतिक गुंतवणूक अहवाल. तर जागतिक गुंतवणूक अहवाल हे विकसित करत असतं. हे इथं सगळ्यात महत्वाचं हे गोष्टी आहेत. तर 64ची स्थापना 195 देश, जिनिवा, आणि जनरली कशासाठी आहे तर व्यापारासाठी आहे, व्यापार विनिमयासाठी युएनच्या अंडर आहे, युकोसॅकच्या अधीनस्थ आहे. तर ही अंक्टाडची स्थापना झाली जनरल. आणि ते विचारलेला क्वेश्चन काय की त्याचं कुठले कुठले प्रकाशन आहेत, तर ह्याच्यातलं ट्रेड अँड डेव्हलपमेंट रिपोर्ट एक आहे, आणि वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट एक आहे, म्हणजे जागतिक गुंतवणूक अहवाल एक आहे. तर हे आपण आता बघितलं. आता ही अंक्टाड नंतर आपण पुढे जाऊया, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे तो कशासाठी आला, सगळ्यात महत्वाचं कार्य, तर ज्यावेळेस जी वेगवेगळी राष्ट्र होती युनायटेड नेशनच्या अंडर आलेली, बहुतांश राष्ट्र ही विकसनशील राष्ट्र होती किंवा अविकसित राष्ट्र होती. आणि त्यांच्यामध्ये जर त्यांना चांगल्या प्रकारची ते गरिबी जरी दूर करायची असेल, किंवा त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे भूकमारी जास्त होती, त्याच्यानंतर दारिद्र्याचं प्रमाण जास्त होतं, ते कमी करण्यासाठी प्रामुख्यानं एक एक इन्स्टिट्यूट पाहिजे होती युनायटेड नेशनच्या अंडर. आणि त्यासाठी डेव्हलपमेंट प्रक्रिया जी आहे विकसनशील राष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे होण्यासाठी, तर त्या ठिकाणी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणून UNDP ची जी आहे ती स्थापना केली 1965ला. 1965ची स्थापना आहे, देण्यात घ्या. न्यूयॉर्कच आहे ह्याचं मुख्यालय. आणि ह्याचं सदस्य संख्या 177, हे पण विचारलेलं आहे सदस्य संख्या. आणि जनरली आयोग सदस्य संख्या विचारल्यावर मोस्टली टाइम चुकवतच 177. तर हे ध्यानात ठेवा. तर त्याचं घोषवाक्य काय आहे, तर एम्पॉवर्ड लाईव्स रिसायलन्स नेशन, हे त्याचं घोषवाक्य आहे. हे महत्वाचं आहे, एम्पॉवर्ड लाईव्स रिसायलेंट नेशन. तर हे त्याचं घोषवाक्य आहे. तर संयुक्त राष्ट्र संघटनेची जी आता जे आपण बघितली इकोसा, तर तिच्यात जसं अंगठात तिच्या अंडर आहे, तसंच ही युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे तो पण तिच्याच अंडर आहे. ठीक आहे. हे सगळ्यात महत्वाचं काम काय करते, आता मी तुम्हाला सांगितलं की गरिबी खूप जास्त होती, तर गरिबी निर्मूलनाच्या कामासाठी हिची स्थापना झालेली आहे, हे देण्यात घ्या. तर ह्याचं प्रमुख कुठलं कुठलं घटकवर फोकस करेल ही संघटना, तर दारिद्र्य कमी करणे सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर दुसरं आहे म्हणजे वेगवेगळी जी संकट येत असतात, त्या संकटाची थोपवणूक करून वेगवेगळ्या राष्ट्रांना त्याच्या पुनरुभारणीसाठी मदत करायची. म्हणजे जनरली आता युक्रेनमध्ये युद्ध झालं, तर युक्रेनमध्ये पुनरुभारणीसाठी युक्रेनला ही UNDP मदत करू शकते, हे त्याचं कार्य आहे. त्याच्यानंतर पर्यावरण जे आहे, पर्यावरणाच्या रिलेटेड सुद्धा वर्क करते. महिला सबलीकरण सगळ्यात महत्वाचा फोकस जो आहे UNDPचा महिला सबलीकरणावर आहे. त्याच्यानंतर मानवी विकासावर सुद्धा या ठिकाणी ह्युमन डेव्हलपमेंट हे सुद्धा त्याचा फोकस एरिया आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वाटू नाही शकत, एड्सची थोपवणूक म्हणजे HIV चा आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचा तुम्हाला काही संबंध वाटणार नाही, पण हे ध्यानात घ्या, एड्सची थोपवणूक म्हणजे त्याचा जो प्रसार आहे तो थांबवण्यासाठी सुद्धा UNDP कार्य करत आहे. तर जनरली आता UNDPचं आपण जनरली बघितलं की UNDPचं स्थापना 1965च्या न्यूयॉर्कला 177 राष्ट्र, आणि त्याचे मोस्टली पॉवर्टी कमी करतं या ठिकाणी, एन्व्हायरमेंट आहे, वुमन एम्पॉवरमेंट आहे, आणि सगळ्यात महत्वाचं ह्युमन डेव्हलपमेंट आहे, आणि एड्सची कमी करणार प्रसार कमी करण्यासाठी पण काम करत आहे. तर ह्या UNDP आहे त्यांनी विकसनशील राष्ट्रामध्ये आर्थिक विकास चांगला व्हावा म्हणून मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, याला आपण MDG म्हणतो जनरली, सहस्त्र विकास लक्ष्य असं पण म्हटलं जातं, तर ती 2000 साली दिली होती. एकूण 8 होती. त्याच्यावर कित्येक वेळा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे की ती 8 काय काय आहेत म्हणून. तर पहिलं जे होतं ते होतं अति दारिद्र्य कमी करणे, किंवा भुकेचं निर्मूलन म्हणजे भूकबळी किंवा उपासमार ते कमी करणं. दुसरं होतं म्हणजे प्राथमिक शिक्षण सार्वत्रिकीकरण करणं, युनिव्हर्सलायझेशन ऑफ द प्रायमरी एज्युकेशन. प्रायमरी एज्युकेशन आहे त्याचं युनिव्हर्सलायझेशन करणं म्हणजे सार्वत्रिकीकरण करणं, हे 2 नंबरचं होतं. त्यानंतर 3 नंबरचं काय होतं, महिला सबलीकरण आणि इक्वेलिटी, जनरली महिलांची इक्वेलिटी आणि महिला सबलीकरण. त्यानंतर 4 नंबरचं होतं ते म्हणजे बालमृत्यू, चाइल्ड मॉर्टॅलिटी कमी करणे. तर 2/3 चाइल्ड मॉर्टॅलिटी कमी करणं होतं. आणि 5वं जे होतं ते माता आरोग्य, म्हणजे त्यामध्ये MMR म्हणजे काय असते, माता मृत्यू दर. म्हणजे जनरली काय असते, ज्या महिला प्रसूतीच्या दरम्यान मृत्यू पावतात
त्यांना आपण MMR मध्ये मोजतो, म्हणजे माता मृत्यू दर मध्ये मोजतो. तर त्यांचं प्रमाण त्या जेवढ्या मरत होत्या त्यावेळेस 2000च्या रिलेटेड, तर त्याच्यात 3/4 कमी करायचं होतं, जवळजवळ 75% कमी करायचं होतं. मग राज्यसेवेला काय केलं, 3/4च्या ऐवजी काय दिलं, 2/3 दिलं. मग ते तिथं चुकले. तर ते पण कळलं पाहिजे की चाइल्ड मॉर्टॅलिटी 2/3 आहे, MMR 3/4 आहे. तर हे ध्यानात ठेवा. 5 नंबरचा. 6 नंबरचा होता एड्स आणि मलेरिया, हा 6 नंबरचा MDG होता. 7 नंबरचा काय होतं, पर्यावरण शाश्वतता साध्य करणे. तर हा राज्यसेवा आता 2020ला प्रीला क्वेश्चन होता. तर त्याच्यामध्ये MDG विचारलेले कुठले होते, तर त्याच्यामध्ये हे पर्यावरण शाश्वतता हा पण MDG विचारलेला होता. आणि 8वा हे विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे. हे जनरल एकूण 8 जे आहेत ते 8 MDG होते. भारताने जे आहेत ह्याच्यातली 4 उद्दिष्ट साध्य केली आहेत. आपण दावा केला 6, पण UN सांगितलं की तुम्ही 4च केलेले आहेत. तर असे जनरली आपले हे होते. त्याच्यानंतर पुढे जाऊन UNDP ने आता MDG आणले. MDGच्या जागी ते पुढे जाऊन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणले. पण हे गोल का आले, तर जनरली MDG जे होतं ते विकसनशील राष्ट्रांसाठी होतं आणि त्याच्यामधून विकसित राष्ट्र नव्हते त्याच्यामध्ये. आणि जनरली फक्त विकसनशील राष्ट्राला होते, बाकीच्या राष्ट्रांचा, विकसित राष्ट्रांचा त्यामध्ये सहभाग नव्हता. त्यामुळे सर्वांचा सहभागासाठी 2012ला एक परिषद भरली न्यूयॉर्कला आणि त्याच्या धर्तीवर द फ्युचर वी वांट असा एक अहवाल आला आणि द फ्युचर वी वांटच्या अहवालाच्या आधारावर 2015 न्यूयॉर्कमध्ये आपण SDGचा जो आहे सप्टेंबरमध्ये आपण काय केलं, त्या ठिकाणी समावेश केला SDGचा. आणि 1 जानेवारी 2016 पासून आपण 31 जवळजवळ आता 31 डिसेंबर 2030 पर्यंत SDGचं काय करणार आहे, आपण या ठिकाणी अंमलबजावणी करणार आहे. आणि त्याच्यानुसार एकूण 17 लक्ष या ठिकाणी ठेवलेले आहेत SDGचे. आणि ह्याच्यावर राज्यसेवा मुख्य परीक्षेला, राज्यसेवा पूर्व परीक्षेला, कंबाईनला हे SDG जोड्या लावण्यासाठी किंवा डायरेक्ट विचारलेले आहेत. तर हे आपण जनरली बघूया. हे तर आता लगेच तुमचे पण पाठ होणार नाहीत, पण ह्याच्यातले महत्वाचे काय आहेत की जे आपण बघूया कसं ध्यानात ठेवायचं. जनरली सगळ्यात महत्वाचा जर पहिला प्रश्न कुठला निर्माण होत असेल तर तो गरिबीचा असतो सर्वांच्याच समोर. तर तो पहिल्या नंबरला घेतलाय मग त्यांनी पॉवर्टी. 2 नंबरला काय असते, गरिबी असली की अन्नधान्याच्या बाबतीत कमतरता असते, तर मग 2 नंबरला हंगर येते, हे ध्यानात घ्या. 3 नंबरला जर तुमच्याकडे चांगलं जेवण भेटलं नाही, गरिबी असेल, तर 3 नंबरला हेल्थ तुमचं बिघडेल, मग 3 नंबरला काय येईल, तुमचं हेल्थ येईल. 4 नंबरला काय, जर हेल्थच व्यवस्थित नसेल तर 4 नंबरला एज्युकेशन कसं घेतात, मग त्यामुळे 4 नंबरला एज्युकेशन आहे, हे ध्यानात घ्या. आणि 5 नंबरला काय, इक्वेलिटी पाहिजे. एज्युकेशन तर तुम्ही घ्यायला लागला, पण इक्वेलिटी काहीतरी पाहिजे ना, म्हणून 5 नंबरला इक्वेलिटी आली तुमची. 6 नंबरला हे ध्यानात घ्या की पिण्याचं पाणी जे आहे ते सर्वांना भेटलं पाहिजे, म्हणजे ते वॉटर जे आहे ते वॉटर या ठिकाणी क्लीन वॉटर हे 6 नंबरला आलं. 7 नंबरला सर्वांना परवडेल अशी क्लीन एनर्जी, म्हणजे एनर्जीची साथ पाहिजे असं पण आपण म्हणू शकतो. एनर्जीची आपल्याला साथ पाहिजे, तर हे 7 आलं ध्यानात घ्या. त्यानंतर 8 काय, वर्क, डिसेंट वर्क. तर डिसेंट वर्क सगळ्यांना भेटलं पाहिजे, चांगली आर्थिक वृद्धी झाली पाहिजे, म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ झाली पाहिजे. म्हणजे 8 अट टाकली आपण, असं म्हणूया की चांगलं काम करण्याची अट टाकली असं म्हणूया, किंवा चांगली इकॉनॉमिक ग्रोथ करण्याची अट टाकली असं देणार. 9 काय, तर इंडस्ट्री इनोव्हेशन, म्हणजे नाविन्यपूर्ण गोष्टींना प्रोत्साहन द्यायचं. तर नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन गोष्टींना प्रोत्साहन द्यायचं जनरली. 10 नंबरला काय आहे, 10 नंबरला इनइक्वेलिटी जी आहे ती रिड्यूस करायची आपल्याला. तर हे ध्यानात ठेवूया, 10 नंबरला इनइक्वेलिटी रिड्यूस करायची. 11 नंबरला काय आहे, तर सस्टेनेबल सिटी आहेत. ठीक आहे, 2011 आपण वर्ल्ड कप जिंकलेला होता, तर आपण म्हणू शकतो की त्यावेळी सस्टेनेबल सिटीज निर्माण करायच्या होत्या. आणि त्याच्यानंतर 12 जे आहे, तर 12 कन्झम्पशन, रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन आहे. तर हे उपभोग जो आहे, जबाबदारीपूर्ण उपभोग घ्यायचा आहे. वेगवेगळी नैसर्गिक संसाधनं असतील त्यांचा जबाबदारीने आपण उपभोग घ्यायचा आहे, तो 12 नंबरचा आहे, ध्यानात ठेवा. 13 नंबरला क्लायमेट चेंज आहे. 14 नंबरला हे, आता हे 13, 14, 15, 16 आणि 17 मोस्टली ह्याच्यावर विचारण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे 9 नंबरचा विचारलेलाच आहे एकदा. तर हे 13, 14, 15 का, कारण हे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहेत, त्यामुळे याच्यावर जास्त भर असतो. 13 नंबर क्लायमेट चेंज, 14 नंबर लाईफ बिलो द वॉटर, म्हणजे जमीन पाण्याखालील जीवन. त्याच्यानंतर 15 आहे ते म्हणजे लाईफ ऑन लँड, म्हणजे जमिनीवरलं जीवन. म्हणजे 14 जे आहे ते पाण्याखालचं आहे, 15 जे आहे ते जमिनीवरलं जीवन आहे, आणि 16 जे आहे ते पीस, शांतता, शांततेला प्रोत्साहन. आणि सगळ्यात 17 म्हणजे काय, पार्टनरशिप, म्हणजे भागीदारी करून सर्वांनी पुढे जायचं. ही SDG जे आहेत, गोल्स आहेत,
ते सगळ्या शेवटी सर्वांनी एकमेकांसोबत पार्टनरशिप करून पूर्ण करायचे. असे एकूण 17 गोल्स आहेत. तर हे गोल्स विचारतात, हे ध्यानात राहू द्या. तर आपण UNDP ही महत्वाचं कार्य बघितलं आता सध्या, आणि तिचं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि SDG हे दोन्ही आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता ह्याचा जो आहे, तुम्ही जे प्रकाशन जे आहे तर UNDPचं, तर तुम्ही जे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो बघता, तो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तो UNDP प्रकाशित करत असतं, हे ध्यानात घ्या. जो आपल्याला विचारला जातो, किंवा त्या HDR म्हणतात, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, त्याच्यामध्ये जवळजवळ आता एक प्लॅनेटरी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ऍड केलाय. तसं एकूण 6 रिपोर्ट ऍड झालेत. हा पण डायरेक्ट क्वेश्चन हिट होऊ शकतो की किती रिपोर्ट आहेत HDR मध्ये. तर HDR मध्ये 6 झालेत आता. तर एक जनरली हे राहू द्या. तर ते कुठले कुठले 6 आहेत, तर HDI आहे, ISDI आहे, GII आहे, ते आहेत. तुम्ही जनरली इकॉनॉमिक्स मध्ये ते कव्हर होतील. त्यानंतर आता पुढची संघटना आहे म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. जनरली वर्सायच्या तहानुसार लीग ऑफ नेशनची स्थापना झाली. त्याच वर्षाच्या तहानुसार इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. आता ही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जी आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, ही आहे कुठं नेमकी, तर ही आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंडला. आणि ही 19 ला स्थापन झाली होती. ही कशासाठी झाली होती, तर हे कामगारांचे जे प्रश्न होते, ते कामगारांचे 1917ला जी रशियन राज्यक्रांती झाली, त्याच्यानंतर कामगारांचे प्रश्न प्रामुख्याने समोर आले, आणि हे कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार, वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी एकत्र येऊन काम करायला लागल्या. सरकार, त्याच्यानंतर जे कामगारांचे नेते, आणि जनरली ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत ज्याच्यामध्ये काम करतात ते ऑर्गनायझेशनचे हेड, या तिघांच्या म्हणजे एकत्र येऊन ही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हटलं जातं. तर ही एकमेव संघटना आहे की ज्याच्या व्यवस्थापनामध्ये तीन तीन म्हणजे ट्राय पार्टी असं म्हटलं जातं ह्याला संघटनेला. तिघजण तिघजण असतात. जनरली कसं असतं, एक तर एखादी एनजीओ किंवा दुहेरी बॉन्ड असेल, एक संघटना असेल आणि दुसरं जनरली सदस्य राष्ट्र असतील. ठीक आहे. पण इथं तसं नाही. इथं कसं असेल, हे तिघजण असतील, म्हणजे एक लेबरचा प्रमुख असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर एक तुमचे ज्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत त्यांचा एक मेंबर असेल, आणि सरकारचा एक मेंबर असेल. असे 3 मेंबर ह्याच्यामध्ये असतात. हे ध्यानात ठेवा. हा विचारलेला क्वेश्चन आहे. तर ते त्यामुळं हे महत्वाचं आहे. तर त्याचं मोटो काय आहे, प्रमोटिंग जॉब्स, प्रोटेक्टिंग पीपल. म्हणजे जॉबला प्रमोट करायचं आणि लोकांना प्रोटेक्ट करायचं. तर ही 1919 ला स्थापन झाली. 1944 फिलाडेल्फिया फिलाडेल्फिया या ठिकाणी ही जी उद्दिष्ट जे आहेत संघटनेची, त्या उद्दिष्टांची पुनर्रचना केली. 1919 ची संघटना आहे, आणि 1944 ला ही जी उद्दिष्टांची पुनर्रचना केली. 1946 ला ज्यावेळेस आपण बघितलं, 24 ऑक्टोबर 1945 ला युएनची स्थापना झाली. त्याच्यानंतर 1946 ला ही ILO युएनची पहिली जी बॉडी असेल, म्हणजे पहिली जी संघटना असेल जी युएनच्या अंडर वर्क करेल, ती ILO होती. हे ध्यानात घ्या. म्हणजे पहिली युएनची संघटना होती की जी काम करेल म्हणून युएनच्या अंडर. हे ध्यानात घ्या. तर याच्यामध्ये एकूण टोटल 187 सदस्य आहेत. 187. हा पण महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये 3 म्हणजे शासन, मालक आणि कामगार यांचं त्रिपक्षीय संरचना असते. मी मागाशी बोललो तीच. पण ह्याच्यामध्ये शासनाचे 2 प्रतिनिधी असतात. ओनर म्हणजे जे मालक असतात, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे, त्यांचा 1 प्रतिनिधी, आणि कामगारांचा 1, असे मिळून 4. एका राष्ट्रातनं 4 सदस्य जात असतात. तर हे 4 सदस्य, आणि त्यांची मग हे 4 सदस्य गेल्यानंतर एकंदरीत 3 ह्याची अंग असतात ILOची. तर पहिली जी असतं, तर कुठलीही असेल तर त्याची महासभा असते. जसं आता युएनचीच महासभा असते, तशी ह्यांची पण काहीतरी असायला पाहिजे. आणि तशी ह्यांची कामगार परिषद असते, आंतरराष्ट्रीय कामगार परिषद. जी काय करते, त्यांचं बजेट असेल किंवा वेगवेगळे निर्णय असतील कामगारांशी रिलेटेड, किंवा बालमजुरीशी रिलेटेड कुठले निर्णय असतील, तर ते घेण्याचे, किंवा वेगवेगळे स्टँडर्ड असतील कामगारांचे, मानके तयार करत असतील, किंवा काम करताना कुठल्या मूलभूत तत्व जे असतात, काम करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, तर ते ठरवण्याचं काम, किंवा कामगारांचं काय हक्क असतील हे सगळं ठरवण्याचं काम जे आहे. सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी जे असतात, म्हणजे वेगवेगळ्या त्यांच्यासाठी योजना, स्कीम्स वगैरे सगळं सगळं याच्यावर चर्चा करून मार्गदर्शन करायचं. कुणाला मार्गदर्शन करायचं, जी त्यांचे सदस्य राष्ट्र आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम ही ILO करत असते. हे ध्यानात घ्या. त्याची कामगार परिषद जनरली. तर त्या संघटनेचं विचारलंय काय आपल्याला, तर ते राज्यसेवा आयोगाला, की त्या संघटनेची एकूण 2 डिक्लेरेशन आलेले. तर ते दोन्ही डिक्लेरेशन विचारलेत. एक फिलाडेल्फिया डिक्लेरेशन होतं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तिथं त्यांची काय केली, उद्दिष्ट जे आहेत ते सांगितले आहेत, मी सांगितलं.
तर दुसरं डिक्लेरेशन होतं की कामाची मूलभूत तत्व आणि हक्क, म्हणजे कामगारांची काय त्यांचं मूलभूत हक्क काय असतील आणि तत्व काय असतील. तर ते 1998 ला कलेक्टिव्ह बार्गेनिंग हे तत्व जे आहे ते 1998 ला त्यांनी विचारलेलं की कधी आलेलं ते तत्व, कामाचे मूलभूत तत्व आणि हक्कावर निवेदन, तर 1998 ला, आणि फिलाडेल्फिया 1944 ला. तर हे दोन त्याच्यातले सगळ्यात महत्वाचे ILO चे आहेत तत्व. तर हे निवेदन विचारलेले आहेत, आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आता ILOचं काम काय हे थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. मूलभूत मानवी हक्कांचं या ठिकाणी प्रवर्तन करायचं, कामाची किंवा राहण्याची स्थिती सुधारण्याची, कामाची आणि राहण्याची स्थिती सुधारायची, रोजगाराच्या संधी वाढवायच्या, जे आंतरराष्ट्रीय वेगवेगळे कामगाराशी रिलेटेड जे वेगवेगळे धोरणं आहेत, ती कार्यक्रम जे आहेत ते राबवायचे. इंटरनॅशनल लेबर स्टँडर्ड जे आहेत, म्हणजे वेगवेगळे कामगार मानके जे आहेत ती निर्माण करायचं काम करते. आणि जे वेगवेगळं प्रशिक्षण, म्हणजे जे कामगारांसाठी किंवा वेगवेगळ्या देशांचा सदस्यांसाठी प्रशिक्षण, शिक्षण, संशोधन हे जनरली कामं करते. तर ही वेगवेगळे प्रकाशनं पण ही करत असते, प्रकाशित करत असते. आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक वेगवेगळे कार्यक्रम पण राबवले जातात. तर सगळ्यात महत्वाचा युएनचा प्रसिद्ध कार्यक्रम विचारलेला आहे हा, की आंतरराष्ट्रीय बाल कामगार निर्मूलन कार्यक्रम जो आहे, तो राज्यसेवा मुख्य परीक्षेला खूप वेळा विचारला आहे हा क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय बाल कामगार निर्मूलन कार्यक्रम जो आहे तो कधी सुरुवात झाला, तर तो 1992 ला सुरुवात झाला. म्हणजे जनरल ज्यावेळेस उखाजा जे 91चं धोरण आहे आपण ते स्वीकारलं, आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच वर्षी जो आंतरराष्ट्रीय बाल कामगार निर्मूलन कार्यक्रम 92 ला, काही ठिकाणी 91 पण दिलेला आहे. त्यामुळं हे ध्यानात घ्या की 91-92 ठीक आहे, असं जरी केलं तरी काय अडचण नाही, पण जनरली 92 असं राज्यसेवा आयोगाने उत्तर दिले, त्यामुळे 92 पासून ते ध्यानात ठेवा, 92 पासून चालू झाला. तर हा सगळ्यात ILOचा सर्वात मोठा कार्यक्रम आहे, चाइल्ड लेबर चं निर्मूलन करणं. तर हे ध्यानात राहू द्या. आणि हा कार्यक्रम स्वीकारणारा भारत हा पहिला देश आहे, म्हणजे जगामध्ये सर्वात प्रथम कुणी कार्यक्रम स्वीकारला असेल तर हा आपण स्वीकारलेला आहे. आता जनरली तुम्हाला असं वाटेल की ILOची सगळी कामं जी आहेत ती जनरली आपण कामगारांशी रिलेटेड बघितलं, पण ILOचा असा एक कार्यक्रम आहे जो तुम्हाला कधी वाटणार पण नाही की तो ILOशी रिलेटेड आहे. तो म्हणजे HIV एड्सशी संदर्भित कार्यक्रम जो आहे. HIV एड्सचा प्रसार रोखायचा, त्यातील ज्या वेगवेगळ्या बाधित व्यक्ती आहेत त्यांची काळजी घ्यायची, तर हा आणि त्यांचं भेदभाव निर्मूलन करायचं. तर त्यांचं जे भेदभाव होतो त्यांच्यामध्ये त्याचं निर्मूलन करायचं. हा कार्यक्रम सुद्धा ILO राबवत आहे, हे ध्यानात घ्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे याच्यात. तर ILOनं सध्या 2019 ला एक डिक्लेरेशन केलेलं आहे, ते विचारू शकतात भविष्यामध्ये. कारण आता 2 आपण बघितले जे विचारलेले आहेत ऑलरेडी. आता हे विचारू शकतात की ILOचं एक डिक्लेरेशन आहे फॉर द फ्युचर ऑफ वर्क म्हणून. ILOची जी 108वी परिषद झाली, त्याच्यामध्ये त्यांनी घेतलं होतं, आणि फ्युचर ऑफ द वर्क म्हणजे भविष्यातलं काम कसं असेल, त्याच्याशी रिलेटेड त्यांनी हे डिक्लेरेशन केलेलं आहे 2019 ला. तर ते विचारू शकतात की कधी केलेलं आहे फ्युचर ऑफ द वर्क डिक्लेरेशन, तर ते 2019 ला केलेलं आहे. म्हणजे काय, तर वेगवेगळ्या नवीन कल्पना येत आहेत, लोकसंख्या बदलत चालली आहे, हवामान बदल होतोय, जागतिकीकरण जे आहे, जागतिकीकरण या घटकांचा पण विचार, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून फ्युचरचं वर्क कसं असेल, फ्युचर मधल्या कामगारांना कुठले चॅलेंजेस येतील, हे जे आहे ते फ्युचर ऑफ द वर्क जे आहे ILOचं 2019 त्याच्यामध्ये येणार आहे. तर हे जनरल जे आहे ते आपण ILO थोडक्यात बघितले की ILOची स्थापना 1919 ला झाली वर्सायच्या तहानुसार. त्याच्यामध्ये ट्राय पार्टी असतात, जनरली बघितलं 2 सरकारचे सदस्य, 1 कामगारांचा आणि 1 मालकांचा, असे मिळून 4 सदस्य 1 देश पाठवतो. जनरली आपण बघितलं 187 देश असतात, हे पण बघितलं. त्याचे 2 डिक्लेरेशन बघितलं, 44 आणि 98 चे. 44चं जे होतं ते फिलाडेल्फिया त्याची उद्दिष्ट ठरवली, आणि जे 98चं जे आहे कामाची मूलभूत तत्व आणि हक्क काय असतील, तर ते 98चं बघितलं. थर्ड आपण आता बघितलं की फ्युचर ऑफ द वर्क 2019चं. तर हे एक बघितलं. जनरली आपण काय बघितलं, सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम बघितला, आंतरराष्ट्रीय बाल कामगार निर्मूलन कार्यक्रम, जो 1992 ला सुरू झाला जनरली, आणि तो देश स्वीकारणारा कार्यक्रम आपण पहिला देश होतो. जनरली हे 88 देशानं जो आंतरराष्ट्रीय बाल कामगार निर्मूलन कार्यक्रम जो आहे 1992चा तो स्वीकारलेला आहे. तर हे जनरली आपण बघितलं ILOची स्थापना. आता ILOचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंडला आहे, हे पण बघितलंय. ठीक आहे, आता आपण बघूया युनिसेफ. जनरली युनिसेफ तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा एक्झाम देत असाल तर तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं असेल, युनिसेफ बऱ्याच वेळा विचारलेला आहे.
तर युनिसेफ नेमकं काय असतं किंवा वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये आपण वाचतो की युनिसेफनं चाइल्डसाठी एवढी मदत केली, असं केलं, ते बघूया आपण. तर युनायटेड नेशन इंटरनॅशनल चाइल्ड इमर्जन्सी फंड या नावाने युनिसेफचा फुल फॉर्म आहे, जो मी आता वाचला तो युनायटेड नेशन इंटरनॅशनल चाइल्ड इमर्जन्सी फंड म्हणून. तर जनरली तो ज्यावेळेस युनायटेड नेशनची स्थापना जी झाली त्यावेळेस त्याचा तो तसा होता 1946 ला. पण ज्यावेळेस 1953 ला त्याच्यामधून इमर्जन्सी आणि इंटरनॅशनल हे दोन्ही शब्द काढून टाकलेत. तर हा पण क्वेश्चन राज्यसेवेने विचारला की त्याच्यामध्ये इंटरनॅशनल आणि इमर्जन्सी हे शब्द जे काढलेले आहेत ते पण विचारलेला आहे क्वेश्चन. पण ते कसं जनरल राज्यसेवेला कसं होतं की 4 स्टेटमेंट येतात, त्याच्यामध्ये एका स्टेटमेंटमध्ये हे स्टेटमेंट असतं. तर त्यामुळं हा पण एक महत्वाचा आहे, ध्यानात घ्या. 53 ला ते काढलेला आहे. जनरली ह्याचं मुख्यालय न्यूयॉर्कलाच आहे आणि हे 1946 ची संस्था आहे. 192 सदस्य आहेत याच्यामध्ये, युनिसेफ मध्ये. तर त्याच्यामध्ये मुख्य भर जो आहे तो बालकांचं आरोग्य, पोषण, शिक्षण आणि वेलफेअर. तर जनरली आरोग्य, पोषण आणि शिक्षण हे 3च ध्यानात घ्या. तर 3 मुख्य घटक आहेत त्यांचे युनिसेफचं. कारण युनिसेफची स्थापनाच का झाली तर 1944 ला, जनरली 45 ला महायुद्ध संपलं. आपण बघितलं सेकंड वर्ल्ड वॉर, जो जपानवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर त्या ठिकाणी वर्ल्ड वॉरचा एंडच झाला बऱ्यापैकी 15 ऑगस्टच्या आसपास. तर 6-9 तारखेला टाकला होता. त्याच्यानंतर जे वर्ल्ड वॉर घडलं ते युरोपच्या भूमीवर घडलं होतं आणि त्यामुळे तिथे पूर्णपणे महिला आणि बालकांचा अतोनात हाल झाले होते आणि त्यांच्या पुनर्जीवनासाठी किंवा ते उभार करण्यासाठी या ठिकाणी युनिसेफची ऍक्च्युली स्थापना झाली होती. पण नंतर युनिसेफनं संपूर्ण जगाच्या चाइल्डच्या भवितव्यासाठीच काम केलं आणि म्हणून युनिसेफचं जे आहे ते 1950 नंतर आंतरराष्ट्रीय जे काही बालक असतील, म्हणजे जनरली 46 पासून 50 पर्यंत त्यांनी युरोपसाठी काम केलं. जनरल युरोपच त्यांचा फोकस होता. पण 50 नंतर त्यांनी पूर्ण वर्ल्डसाठी काम करायला सुरुवात केली. तर 1953 ला आपण नाव चेंज केलं. आपण बघितलं युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड, एवढं सुटसुटीत नाव दिलं त्यांनी. इमर्जन्सी, इंटरनॅशनल वगैरे शब्द गाळलं. त्याच्यानंतर ह्या संस्थेनं अतिशय चांगलं काम केलं होतं म्हणून 1965 ला नोबेल पारितोषिक ह्यांना भेटलं शांततेचं. तर नोबेल विचारलेला आहे की नोबेल कधी कधी भेटलं, तर ह्याला 1965 आणि 1984 असं 2 वेळा ह्यांना नोबेल भेटलेला आहे या संघटनेला. तर हे जनरली ध्यानात घ्या की जे आहे संयुक्त युनिसेफ, तर हे युनिसेफला नोबेल या ठिकाणी भेटलेलं आहे. तर त्याच्यानंतर युनिसेफ जे आहे त्याचं मुख्य कुठली कुठली हे आहेत कार्यक्षेत्र आहेत. तर त्याच्यामध्ये बालक सगळ्यात महत्वाचं आहे. बालकांचं सर्व्हाइव्ह करणं म्हणजे जगणं आणि त्यांचं डेव्हलपमेंट होणं, म्हणजे एस&डी म्हणजे सर्व्हायव्हल अँड डेव्हलपमेंट बालकांचं. दुसरं आहे ते म्हणजे काय, मूलभूत शिक्षण आणि लैंगिक समानता. तिसरं आहे बाल संरक्षण म्हणजे चाइल्ड प्रोटेक्शन करणं, याच्यावर त्यांचं काम आहे. चौथं आहे HIV एड्स व मुले आणि 5वं आहे धोरण निर्मिती आणि भागीदारी. तर ही जनरली युनिसेफची वेगवेगळी कार्य आहेत. तर आता ह्याचं कार्यकारी मंडळावर क्वेश्चन विचारलेला आहे की युनिसेफच्या कार्यकारी मंडळात किती सदस्य असतात, म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये. आता युनिसेफ संघटना आहे, त्याच्यामध्ये कुठलं तरी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असणार, तर त्याच्यामध्ये 36 सदस्य असतात जनरली आणि 3 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात हे सदस्य. आणि ही जनरल इकोसॉकच्याच अंडर असते. म्हणजे मी मागाशी पण तुम्हाला इकोसॉकच्या अंडर सांगितले, आता पण ही इकोसॉकच्याच अंडर येते, हे ध्यानात घ्या. त्याच्यानंतर युनिसेफ आणि भारत काय संबंध आहे, तर 1949 पासून युनिसेफ आणि भारत या ठिकाणी वर्क करत आहे, एकत्र काम करत आहे. भारतातील जी वेगवेगळी जन्मलेली मुलं आहेत, म्हणजे भारतामध्ये ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस खूप भूक बरी होती आणि भारत खूप गरीब होता. तर त्यावेळेस भारतामध्ये चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट जो म्हणजे बाल मृत्यूदर खूप जास्त होता आणि मग त्यासाठी युनायटेड नेशनने म्हणजे युनायटेड नेशनच्या युनिसेफनं भारतासोबत काम करायला सुरुवात केली आणि 1949 पासून युनायटेड नेशनच्या युनिसेफ आपल्या भारतासोबत बालकांच्या जीवनाला चांगल्या प्रकारचं आरोग्य, शिक्षण, इक्वॅलिटीसाठी काम करते. तर त्याचं मुख्यालय युनिसेफचं भारतातलं मुख्यालय नवी दिल्लीला आहे. तर कुठले कुठले कार्यक्रम राबवले युनिसेफनं भारतामध्ये, तर दीपशिखा हा एक कार्यक्रम होता. तर त्याच्यामध्ये हा कार्यक्रम काय होता जनरली सांगतो. दीपशिखा, तर दीपशिखा हा कार्यक्रम जे युवक होते, युवक युवती, तर त्यांना कौशल्य प्रोव्हाइड करायचा कार्यक्रम होता. म्हणजे त्यांना एक ट्रेनिंग देऊन कौशल्य द्यायचं, म्हणजे स्किल द्यायचं. तर ते स्किल स्किल कार्यक्रम होता, ट्रेनिंग देऊन. तर दीपशिखा हा कार्यक्रम देण्यात घ्या. त्याच्यानंतर कंट्री प्रोग्राम ऍक्शन प्लॅन,
कंट्रीचा प्रोग्राम ऍक्शन प्लॅन होता तो 13 ते 17 आहे. तर त्याच्यामध्ये महिला आणि बालकांच्या जीवन, त्यांचा विकास, सहभाग आणि संरक्षण ह्याच्याशी रिलेटेड होता. तर जनरली ह्याच्यामध्ये विचारण्यासारखं काय आहे, तर युनिसेफची स्थापना, तिला नोबेल कधी भेटलं 1965 ला. त्याच्यानंतर त्याची एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये किती सदस्य असतात? 36. युकोसॅकच्या अंडर काम करतं. 3 वर्षाच्या कालावधीसाठी त्याची निवड होते. हे त्याचं आहेत आणि 192 सदस्य असतात. तर हे युनिसेफचं आपण बघितलं मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. तर हे आपण संयुक्त राष्ट्र बालनिधी युनिसेफ हे बघितलेलं आहे. आता आपण पुढची संघटना आहे युनिसेफची, ती आहे म्हणजे युनेस्को. आता तुम्ही नाव ऐकलं असेल युनेस्को, युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, म्हणजे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना. आता ही संघटना जी आहे तिच्या नामामध्येच तिचे जे फोकस एरिया आहेत ते पूर्ण आपल्याला दिसतात. म्हणजे कुठलं कार्य असणार आहे ह्याचं जनरली, तर ह्याचं शैक्षणिक कार्य असणार आहे फील्डमध्ये, वैज्ञानिक फील्डमध्ये कार्य असणार आहे आणि सांस्कृतिक म्हणजे कल्चरल फील्डमध्ये काम असणार आहे. मग याची स्थापना कधी झाली, तर 1945 ला स्थापना झाली. ज्यावेळेस युनायटेड नेशनची स्थापना झाली त्याच वर्षी या युनेस्कोची पण स्थापना झाली असं ध्यानात ठेवा. म्हणजे हे ध्यानात राहून जाईल तुमचं. आता हे याचं जे मुख्यालय आहे, आतापर्यंत आपण मुख्यालय न्यूयॉर्क बघितले, काही ठिकाणी जिनिव्हा बघितली, आयएलओचं जिनिव्हाला बघितलं, आता आताच झालेल्या युनिसेफचं आपण न्यूयॉर्कला बघितलं. तसं ह्या युनेस्कोचं कुठे, तर युनेस्कोचं पॅरिसला आहे. ठीक आहे, पॅरिसला मुख्यालय आहे, हे ध्यानात घ्या. हे सगळ्यात ऑड आहे म्हणून ध्यानात ठेवा, पॅरिसला आहे. ह्याच्यामध्ये 193 सदस्य आहेत युनेस्कोमध्ये जनरली. तर हे पण ध्यानात घ्या, 193 सदस्य जे आहेत युनेस्कोमध्ये आहेत. त्याच्यानंतर 192 सदस्य, एकच सदस्य कमी हा युनिसेफ मध्ये आहेत, 192 सदस्य, हे ध्यानात घ्या. तर त्याच्यानंतर ह्याचं घोषवाक्य काय मोठं, तर बिल्डिंग पीस इन द माइंड्स ऑफ मेन अँड वुमेन, म्हणजे पुरुष आणि महिला यांच्या मनात शांततेची बांधणी करणं, असं त्यांच्या घोषवाक्य येतं मोठं. ज्यावेळेस आपण युनेस्कोची साईट ओपन करतो त्यावेळेस त्याच्या खाली ते वाक्य येतं त्याचं, की ते पण विचारू शकतात की बिल्डिंग पीस इन माइंड्स ऑफ मेन अँड वुमेन हे कुठल्या संघटनेचं लोगो आहे किंवा मोठं आहे, तर ते युनेस्कोचं आहे, ध्यानात घ्या. ठीक आहे. तर ही युनेस्को जे आहे याचे 2 कार्यक्षेत्र आहेत किंवा जागतिक अभ्यासक्रम याचे 2 आहेत, हे विचारलेलं आहे राज्यसेवेला. कुठले आहेत, तर आपल्याला जनरली जर म्हणलं कुठले फोकस एरिया आहेत, तर आपण फोकस एरिया म्हणल्यावर एखादी कंट्री असेल असं कधी वाटणार नाही किंवा एखादा खंड असेल असं कधी वाटणार नाही. तर पहिला आहे ते म्हणजे फोकस एरिया आफ्रिका, म्हणजे पूर्ण आफ्रिका खंडावर त्यांनी फोकस केलेला आहे आणि युनेस्कोनं. आणि दुसरं आहे ते म्हणजे लैंगिक समानता. तर लैंगिक समानता जी आहे तर त्यावरही त्यांनी फोकस केले. तर हे 2च आहेत, बाकी कुठलेही नाहीत. त्यांचे प्रमुख 2च जागतिक अग्रक्रम आहेत आणि ते म्हणजे आफ्रिका आणि लैंगिक समानता हे विचारलेलं आहे. मग याचं कार्य काय युनेस्कोचं, तर सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे मिळवून देण्याचं काम जे आहे ते युनेस्को करते. दुसरं आहे शाश्वत विकासासाठी वैज्ञानिक ज्ञान व धोरणांची साथ मिळवणे, म्हणजे आपली जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायची आहे त्यासाठी सायंटिफिक नॉलेज जे आहे किंवा त्यासाठी जे काही धोरण राबवायचे आहेत त्याच्यासाठी हेल्प करायची जे काही सदस्य राष्ट्र आहेत त्यांना जनरली. आणि त्याच ह्यानं नव्यानं जे वेगवेगळे चॅलेंजेस आपल्याला येत आहेत सोशली, कल्चरल, त्याच्यावर सल्ला द्यायचं काम ही संघटना करत असते. आता हे जे 5 प्रमुख कार्यक्षेत्र आहेत, जनरली 2 अग्रक्रम बघितलं आपण, आफ्रिका आणि लैंगिक समानता. 5 प्रमुख कार्यक्षेत्र कुठले असू शकतात, की त्याच्या नावामध्येच आहेत युनेस्को. आता बघा, एज्युकेशन तर असणार आहे म्हणजे शिक्षण पहिला झाला. दुसरा नैसर्गिक विज्ञान म्हणजे नॅचरल सायन्स, म्हणजे सायंटिफिक आहे ना, तर सायंटिफिकचे 2 टाईप असतात जनरली. मग त्याच्यामधला हा जो नॅचरल सायन्स आहे तो याच्यामध्ये येतो. तिसरा आहे म्हणजे एज्युकेशन झाला, पण त्याच्यामध्ये अजून एक एज्युकेशन आहे ते म्हणजे सामाजिक आणि मानवी शिक्षण. मग तो एज्युकेशनचे 2 आले, शिक्षण आणि सामाजिक व मानवी शिक्षण. एक सायन्सचा एक आला, नॅचरल सायन्स. कल्चर आहे म्हणून कल्चरलचा संस्कृती आला. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे, जो आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे, तो म्हणजे संचार व माहिती. म्हणजे जनरल आता पूर्ण वर्ल्ड जे आहे ते ग्लोबली कनेक्ट आहे, त्यामुळे संचार आणि कम्युनिकेशन आणि माहिती माहित असणं गरजेचंच आहे, इन्फॉर्मेशन. त्यामुळे संचार आणि माहिती असं एक ध्यानात ठेवा की ते युनेस्कोचे 5 अग्रक्रम आहेत. तर तो विचारलेला क्वेश्चन आहे की कुठले अग्रक्रम आहेत, तर ते जनरली. तर अशा तऱ्हेने आपण युनेस्को बघितले. 1945 ची स्थापना आहे आणि मुख्यालय पॅरिस आहे आणि 193 सदस्य आहेत. तर युनेस्को झाली आता आपण
जनरल आता काय करूया, आता आपण काय बघितलं, हे सगळे बघितले युएनचे, पण युएनचे असे एक बॉडी आहे ज्यावेळेस युक्रेन सारखं युद्ध होतं किंवा जागतिक महायुद्ध होतात किंवा एखाद्या देशामध्ये यादवी युद्ध होतं, त्यावेळेस त्या देशातले जे आहेत, जनरली आपलं एक्झाम्पल घेऊया, ज्यावेळेस 1971ला भारत बांगलादेश युद्ध झालं, त्यावेळेस बांगलादेश मधून जे निर्वासित लोक आहेत म्हणजे बांगलादेशचे नागरिक ते भारतामध्ये यायला लागले. अशा निर्वासितांचा प्रश्न सोडवण्यासाठी युएन मध्ये एक संघटना आली, युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर द रिफ्युजीज, त्यालाच संयुक्त राष्ट्र शरणार्थीसाठी उच्चायुक्त असं नाव पण दिलं आणि ती संघटना स्थापन झाली 1950 ला स्थापन झाली. जनरली अशी संघटना जी आहे, ज्यावेळेस एखाद्या देशामध्ये युद्ध होतं, यादवी होते, त्यावेळेस त्या ठिकाणी शरणार्थीचा प्रश्न म्हणजे जे शरण येतात त्यांना शरण आलेल्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना काम करते 1950च्या आहे जिनिवाला. तर यांनी काय केलं, तर ही जनरली जी संघटना जी होती, ही जी संघटना खूप कमी कालावधीसाठी होती, पण 2003 साली काय केलं की ही संपणार होतं हिचं टाइम बाउंड पिरियड. तर तो टाइम बाउंड पिरियड 2003 ला संपणार होता, तर त्यांनी काय केलं, 2003 ला एक प्रिन्सिपल जे आहे, ठराव जो आहे तो संमत केला आणि त्यांनी म्हटलं जोपर्यंत जगामध्ये शरणार्थीचे प्रश्न सुटत नाहीत पूर्णपणे तोपर्यंत ही का चालू राहील म्हणून. आणि ह्याचं मुख्यालय जिनिवाला आहे, हे ध्यानात घ्या, युनायटेड नेशन कमिशनर फॉर रिफ्युजीज. तर ह्याचं काम काय आहे, तर जे शरणार्थी आहेत त्यांना संरक्षण मदत द्यायची, मग संरक्षण त्यांना मदत द्यायचं, संरक्षण मदत दिल्यानंतर त्यांची मायदेशी, त्यांना जायचं असेल त्यांच्या मायदेशात तर त्यांच्या मायदेशी पाठवणूक करायची. जर त्यांना जायचं नसेल त्यांच्या देशात तर दुसऱ्या देशामध्ये त्यांचं पुनर्वसन करायचं आणि त्या पुनर्वसनासाठी त्या देशाला मदत करायची. तर हे जनरल ह्याचं युनायटेड नेशनच्या ह्या ऑर्गनायझेशनचं काम आहे, हे ध्यानात घ्या, युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज. तर ह्याचं एक आहे की या युनायटेड नेशनची जी ही संघटना आहे, तर ह्याला एक क्वेश्चन विचारलाय की हिला नोबेल पारितोषिक कधी मिळालं. तर हे काम ह्याला नोबेल पारितोषिक भेटलं कारण हे अतिशय शांततेसाठी काम करणारी संघटना आहे म्हणजे देश जगामध्ये. कारण ज्यावेळेस युद्ध होतं किंवा कुठं अंतर्गत यादवी होते त्यावेळेस हिचं काम येतं आणि म्हणून हिला 1954 आणि 1981 या 2 वेळा हिला ही भेटलेला आहे, नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे. तर 1954 ला त्याची कारण पण आहे ती का नोबेल पारितोषिक भेटलं. तर 1954 ला युरोपामध्ये जी शरणार्थी आलती म्हणजे महायुद्ध झालं त्याच्यामुळे नंतर जे शरणार्थी जे होते त्यांच्यासाठी काम केलं म्हणून 1954 ला भेटलं. आणि 1981 ला राजकीय म्हणजे पॉलिटिकल वेगवेगळे जे अडथळे जगामध्ये होते ते सगळे पॉलिटिकल प्रेशर हँडल करून त्यांनी शरणार्थीसाठी काम केलं म्हणून 1981 ला त्यांना नोबेल भेटलं. आणि मग त्यांच्यासाठी 1950 ला जर ही जी स्थापना झाली असेल तर हे जनरली काम जे आहे ते म्हणजे शरणार्थीचं संरक्षण करणं, त्यांना अन्न पाणी आरोग्य निवारा शिक्षण यासारख्या मदत द्यायची. त्याच्यानंतर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे की ड्युरेबल सोल्युशन म्हणजे एखादं टिकाऊ सोल्युशन म्हणजे समाधान शोधायचं की त्याच्या थ्रू त्यांच्या शरणार्थीचं पूर्णपणे समस्या सुटून जाईल. तर ते समस्या जी आहे ती सोडवण्याचं काम ही जनरल रिफ्युजी करत असते. तर हे ध्यानात घ्या, हे सगळ्यात महत्वाची संघटना आहे युनायटेड नेशनच्या अंतर्गत. ज्यावेळेस युद्ध वगैरे होतं त्यावेळेस ह्याचे चान्सेस जास्त वाढतात ह्याच्यावर क्वेश्चन येण्याचे. तर युएनने जे आहे ते 1951 साली राष्ट्र शरणार्थीच्या स्थितीबद्दलचा करार स्वीकृत केला. 1950 ची स्थापना आणि शरणार्थीचा करार जो आहे युएनने तो 1951 ला स्वीकार केला, हे ध्यानात राहू द्या. तर हे जनरली 1950 चे आहे आणि जिनिवा हे त्याचं मुख्यालय आहे. त्याच्यानंतर आता आपण जाणार आहे ते म्हणजे युरोपियन युनियन. तुम्ही आता जनरल युएनच्या मला वाटतं मी बऱ्यापैकी जेवढ्या मोस्टली इम्पॉर्टंट होत्या ज्या एचआरडी साठी इम्पॉर्टंट आहेत तर त्या एचआरडीच्या दृष्टिकोनातून मी संघटना घेत आहे. तर त्या एचआरडी मध्ये जेवढ्या सिलेबसला आपल्या युएनच्या संघटना होत्या युनायटेड नेशनच्या जनरली बऱ्यापैकी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर युरोपियन युनियन, युरोपियन युनियन जी आहे ती संघटना आपण बघूया, संघटना का आली का नाही. तर जनरली युरोपियन युनियन जी संघटना जी आहे ती 1958 साली, ही जुना आहे हिचा इतिहास, त्यावेळेस तिचं नाव पण युरोपियन युनियन हे नव्हतं. ज्यावेळेस 1958 ला युरोपियन आर्थिक समुदाय जो आहे त्यांनी युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटीची स्थापना झाली, युरोपियन आर्थिक समुदाय. तर ही एकमेव संघटना आहे जी आर्थिक संघटना म्हणून स्थापन झालेली आणि राजकीय संघटना म्हणून प्रवास सुरू आहे तिचा. तर हा पण क्वेश्चन येऊ शकतो किंवा आलेलाही आहे कधी. तर ह्याचा क्वेश्चन असा आहे की
जिचं आर्थिक संघटना आहे आणि तिचा प्रवास राजकीय संघटना म्हणून सुरू आहे. तर एकमेव संघटना आहे युरोपियन युनियन जी आर्थिक संघटना म्हणून स्थापन झाली, म्हणजे जगातील वेगवेगळ्या राष्ट्रांशी व्यापार करण्यासाठी एक राष्ट्र म्हणून एकत्र आले सगळे, म्हणजे जे त्यातले जे वेगवेगळे राष्ट्र आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी इकॉनॉमिक पर्पज साठी संघटना स्थापन केली आणि पुढे जाऊन त्यांचे इतके आर्थिक संबंध इतके एकत्र आले की त्यांचे पॉलिटिकल हित सुद्धा पुन्हा नंतर एकत्र येत गेले आणि ते त्यांचा प्रवास त्यांची पार्लमेंट रॅली युरोपियन युनियनचा आपण ऐकतो बातम्यामध्ये युरोपियन युनियनच्या असा निर्णय घेतला, तर जो काही निर्णय घेतलेला असतो तो निर्णय त्यांच्या युरोपियन युनियनची जी पार्लमेंट असते तिने घेतलेला असतो, तिथे एक परिषद असते त्या परिषदेने घेतलेला असतो. पण त्यातला जे निवडून जे मेंबर आलेले असतात ते युरोपियन युनियनच्या वेगवेगळ्या राष्ट्रांमधून आलेले असतात, परंतु ते स्वतःच्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाहीत, ते युरोपियन युनियनचे प्रतिनिधित्व करतात जनरली. मी तुम्हाला सांगतो ते कॉन्सेप्ट कसा आहे तो. तर 1958 ला जे आहे ते एकूण 6 जे राष्ट्र आहेत संस्थापक राष्ट्र, तर ते 6 संस्थापक राष्ट्र एकत्र आले आणि त्यांनी ही संस्था स्थापन केली. तर हेच क्वेश्चन विचारला आहे की मोस्टली आता इथून पुढे जे क्वेश्चन येतात युरोपियन युनियन पासून बाकीचे पुढचे, जर क्वेश्चन मध्ये असं जर आलं स्टेटमेंट की हे एक्स वाय झेड, म्हणजे समजा हीच जे एक्झाम्पल देतो, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, इटली, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड हे युरोपियन युनियनचे संस्थापक राष्ट्र आहेत. तर हे 6चे 6 देणार नाहीत, ह्याच्यामध्ये काय करतात, 2 संस्थापक राष्ट्र देतात आणि 2 बाहेरचे राष्ट्र देतात आणि म्हणतात हे संस्थापक राष्ट्र आहे. ठीक आहे, तर ते उत्तर चुकीचं असतं. मोस्टली युरोपियन युनियनचे आतापर्यंत जेवढे पण क्वेश्चन आले त्याच्यामध्ये मोस्टली हाच पॅटर्न आहे त्यांचा की त्यांचे संस्थापक राष्ट्र म्हणून क्वेश्चन द्यायचा आणि तोच चुकवायचा. ते स्टेटमेंट बऱ्यापैकी चुकीचं असतं, कारण ते देत नाही, ते बाहेरचे 2 राष्ट्र देतात आणि संस्थापक राष्ट्रामधले 2 देतात. तर बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, इटली, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड हे 6 राष्ट्र एकत्र आले आणि त्यांनी युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटीची स्थापना केली. जनरली स्टील उत्पादन जास्त होत होतं आणि इकॉनॉमिक पर्पजच्या उद्देशानं त्यांनी जगांशी व्यापार करण्यासाठी एकत्र येऊन 6 जण जर आपण एकत्र आलो तर चांगल्या प्रकारे व्यापार होऊ शकतो, या अनुषंगाने ही राष्ट्र एकत्र आले आणि त्यांनी आर्थिक हित संबंधाची ही संघटना स्थापन केली, युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू राष्ट्र ऍड होत गेले, जवळजवळ 22 राष्ट्र वगैरे ऍड होत गेले आणि मग ते जे आहे ते युरोपियन इकॉनॉमिक जी आर्थिक समुदाय जो आहे तो मॉन्स्ट्रिच करार जो आहे 1992चा, 1992च्या मॉन्स्ट्रिच करारानुसार त्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1993 ला ही युरोपियन युनियनची स्थापना झाली, 1 नोव्हेंबर 1993 ला. तर नोव्हेंबर 93 हे ध्यानात ठेवा, कधी कधी डेट पण विचारतात. तर 93 ला युरोपियन युनियनची स्थापना झाली, 1993 ला जनरली. तर हे युरोपियन युनियन आलं कुठल्या करारानं हे विचारलंय, ते मॉन्स्ट्रिच करारानुसार आलंय 1 नोव्हेंबर 1993. आता युरोपियन युनियन मधून जे आहे ते सध्या 27 मेंबर आहेत, टोटल 28 मेंबर होते, परंतु ब्रिटन जे आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ब्रिटन बाहेर पडला आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मेंबर किती राहिले, 27 राहिले. त्याला ब्रेक्झिट असं म्हटलं जातं, एक्झिट प्लस ब्रिटन म्हणजे ब्रेक्झिट. तर तो कुठल्या करारानुसार बाहेर पडला, जर युरोपियन युनियनची स्थापना जर मॉन्स्ट्रिच करारानुसार झाली तर बाहेर पडलं तर कुठला तर करार पाहिजे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये लिस्बन नावाचा करार होता, लिस्बन, जो डिसेंबर 2009 मध्ये केला होता. त्याच्यामध्ये 50 नंबरचा आर्टिकल होता आणि त्या 50 नंबरच्या आर्टिकलनुसार ब्रेक्झिट म्हणजे एखादा सदस्य राष्ट्र बाहेर पडू शकतो, तर त्याच्यामध्ये ब्रिटन बाहेर पडलेला आहे. तर आता टोटल जे आहेत ते 27 त्याच्यामध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये एकत्र येत गेले. मग ह्यांनी काय केलं, त्यांचं एक सामायिक चलन 19 राष्ट्रांनी एकत्र येऊन युरोपियन युनियनचं जे चलन जे आहे येन, तर ते युरोपियन युनियनचं चलन युरो, सॉरी येन नाहीये, युरो आहे. तर युरो जे चलन आहे ते युरो चलन हे युरोपियन युनियनचं हे 19 देशांमध्ये एकच चलन आहे. म्हणजे आपला जसा इंडियाचा रुपया आहे तसाच त्यांचा संपूर्ण त्या 19 राष्ट्रांचा युरो हा चलन आहे, तिथं हे देण्यात घ्या. ठीक आहे. तर त्याच्यानंतर युरोपियन युनियन मध्ये यायचंय तुम्हाला, जनरल जायचंय, त्यासाठी एक अटी आहेत, त्या अटी तुम्हाला कंप्लीट करायला लागतात. मग त्या अटीला म्हटलं जातं कोपनहेगन अटी. म्हणजे कोपनहेगन जी कंट्री आहे त्या कोपनहेगन कंट्रीमध्ये त्या क्रायटेरिया सांगितलेल्या आहेत आणि त्या 3 क्रायटेरियाच्या आधारावर तुम्ही युरोपियन युनियनचं मेंबर होऊ शकता. त्यासाठी 3 क्रायटेरिया कुठले आहेत, फ्री मार्केट इकॉनॉमी, तुमची अर्थव्यवस्था मुक्त पाहिजे, कुठलीही बंधनं व्यापारावर तुम्ही टाकली नाही पाहिजेत सदस्य राष्ट्रांमध्ये युरोपियन युनियन मध्ये यायचं असेल तर. दुसरं आहे ते म्हणजे स्टेबल डेमोक्रेसी, म्हणजे लोकशाही तुमची स्थिर पाहिजे, अंतर्गत यादवी किंवा काय अशा प्रकार नाही
पाहिजे. ठीक आहे. तिसरं आहे म्हणजे रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ म्हणजे काय, तर तुमचं न्यायाचं राज्य पाहिजे. म्हणजे तिथं त्या ठिकाणी लोकांवर बळजबरी, अत्याचार वगैरे अशा घटना, म्हणजे अत्याचार म्हणजे कायद्याला धरून कुठलीही गोष्ट म्हणजे मुस्कटदाबी होते वगैरे लोकांची, असं काही नाहीये. जनरल रूल ऑफ लॉचा तोच आहे. म्हणजे लोकांचं ऐकलं पाहिजे, लोकांचं म्हणजे कायदा ब्रीच केल्याशिवाय त्यांना शिक्षा नाही दिली पाहिजे. हा रूल ऑफ लॉ झाला जनरल. तर ते 3 अटी कंप्लीट केल्या पाहिजेत. तर तुम्ही कोपनहेगनच्या अटीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. हे एक आहे. तर जनरली जे आहे युरोपियन युनियनमध्ये 4 करार होते मोस्टली. तर मी तुम्हाला एक करार सांगितला कुठला, तर पहिला करार जो होता तो म्हणजे युरोपियन कोळसा व पोलाद समुदाय 1952 ला झालता. त्याच्यानंतर युरोपियन आर्थिक समुदाय तो 1958 ला झाला आणि तोच 58 चा करार म्हणजे युरोपियन इकॉनॉमिक जे आपण कम्युनिटी बघितली तेच म्हणजे युरोपियन युनियन होतं, जे 93 ला मॉन्ट्रियलच्या करारानुसार स्थापन झालं. त्याच्या वेळेस 1958 ला अजून एक स्थापन झालं युरोपीय अणुऊर्जा करार, म्हणजे हे जे राष्ट्र आहेत त्यांच्या अणुऊर्जेसाठी करार झाला. आणि चौथा आहे ट्रिटी ऑन युरोपियन युनियन, ज्याला मॉन्ट्रियल असं म्हटलं जातं. हे 4 करार जे आहेत हा ह्यांचा क्रम आहे. जसा युनायटेड नेशनचा क्रम होता तसा सेम युरोपियन युनियन चा पण क्रम आहे, हे ध्यानात घ्या. हा पण क्वेश्चन होऊ शकतो की क्रम कसा कसा आहे. तर पहिल्यांदा कोळसा आणि पोलाद एकत्र आले, युरोपियन युनियनचा कोळसा आणि पोलाद समुदाय. त्याच्यानंतर आर्थिक समुदाय युरोपियन युनियनचा, 3 नंबरला अणु करार आला आणि 4 नंबरला युरोपियन संघाचा करार म्हणजे मॉन्ट्रियल करार. आणि लिस्बन करार हा 1 डिसेंबर 2009 ला झाला, जो एक्झिस्टसाठी होता. ठीक आहे. आता युरोपियन युनियन ही जवळजवळ 27 देशांची संघटना आहे. मग तिचा निर्णय कोणी तर घ्यायला पाहिजेत. निर्णय घेण्यासाठी एकूण 3 बॉडी आहेत सगळ्यात महत्वाच्या. एक आहे युरोपियन संसद, दुसरी आहे युरोपियन संघ परिषद आणि तिसरा आहे युरोपियन आयोग. आता जनरल युरोपियन संसद जे आहे त्याचं 705 सदस्य आहेत. तुम्ही सदस्य संख्या देण्यात ठेवू शकता किंवा जनरल 700च्या आसपास आहेत असं जरी देण्यात ठेवलं तरी ठीक आहे. म्हणजे जर राज्यसेवा आता मेन्स कोण करत असेल तर त्यानं तर ठेवणं गरजेचंच आहे. म्हणजे 705च्या आसपास सदस्य आहेत म्हणून. कालावधी जनरल कसं आहे 5 वर्ष आहे. ठीक आहे. आणि हे सदस्य राष्ट्रातील लोकांकडून प्रत्यक्ष निवडून दिले जातात. पण हे एक ध्यानात ठेवा, मागाशी मी काय सांगितलं, ते राष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाहीत. ते त्यांचे पक्ष आहेत. म्हणजे इंडियामध्ये कसं आहे वेगवेगळे पक्ष जसे आहेत बीजेपी, शिवसेना वगैरे सगळं, तसं सेम त्यांचे पण पक्ष आहेत युरोपियन युनियनच्या त्याच्यामध्ये. तर ते ते जे आहेत ते असं म्हणत नाहीत की म्हणजे आता युरोपियन युनियनचं लक्झेंबर्ग, बेल्जियम, जर्मनी खूप मोठा आहे म्हणजे जर्मनीचा जो रिपब्लिक पक्ष आहे त्याच्यातनं एवढे येऊ द्या तेवढे, तसं नाही. ते युरोपियन युनियनमध्ये त्यांच्या ह्याच्यानुसार ते मतदारसंघ तयार करतात आणि त्याच्यानुसारच त्यांच्यातून निवड होते. म्हणजे राष्ट्रानुसार प्रतिनिधित्व ठरत नाहीये, राष्ट्राचं रिप्रेझेंटेशन नसतं. म्हणजे जर्मनीतनं निवडून गेला म्हणजे तो जर्मनीचं प्रेझेंटेशन करेल असं नाहीये. तो त्या पक्षाचं प्रेझेंटेशन करेल जो पक्षातनं तो निवडून गेला. हे ध्यानात घ्या. हे सगळ्यात त्यातलं बेसिक आहे युरोपियन संसद मधलं. तर युरोपियन संसद कुठं आहे हे सगळ्यात महत्वाचं. तर ते 3 सिटीमध्ये आहे. ती 3 सिटी कुठल्या आहेत? लक्झेंबर्ग, ब्रुसेल्स आणि ट्रॉसबर्ग. तर लक्झेंबर्ग जे आहे ती लक्झेंबर्ग कंट्रीमध्ये आहे. ब्रुसेल्स हे बेल्जियम या कंट्रीमध्ये आहे आणि ट्रॉसबर्ग हे फ्रान्समध्ये आहे. हे ध्यानात घ्या. तर ह्यांचं काम काय, संसदेचं जनरल कायदा करणे, कायद्याला संमती देणे, म्हणजे जनरली काय लोकशाहीचं पर्यवेक्षण करणे हे यांचं काम. ठीक आहे, संसदेचं. दुसरं काय, युरोपियन संघ परिषद. युरोपियन संघ परिषदेचं काम जसं आपलं मंत्रिमंडळ असतं की संसदेने केलेल्या कायद्यावर सुपरविजन करायचं, निर्णय घ्यायचं, तसं सेम जर काम असेल तर युरोपियन संघ परिषदेचं काउन्सिल ऑफ द युरोपियन युनियन. तर तीच काय करते, निर्णय घेते. जनरल ह्याच्यामध्ये 9 परिषद असतात. या युरोपियन काउन्सिलमध्ये 9 परिषद असतात. 9 विषय असतात. 9 विषयाला 1 परिषद, अशा 9 परिषदा म्हणजे जनरल 9 विषय परिषदा असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक राष्ट्राचा एक मंत्री असतो. आता इथं बघा, इथं प्रत्येक राष्ट्राचा आहे, हे महत्वाचं आहे. इथं प्रत्येक राष्ट्राचा एक मंत्री येतो आणि तो त्या विषय परिषदेचा सदस्य असतो, जे 9 आता आपण बघितले ते. ठीक आहे. तर ह्याचं जे अध्यक्षपद आहे ते 6 महिन्यानं रोटेशन केलं जातं. ते नाही देण्यात ठेवलं तरी चालतं, पण मुख्य हे आहे, हे देण्यात घ्या. ठीक आहे. तर ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे, हिचं कार्य काय आहे, तर जे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय करार किंवा संघटना ज्या आहेत, ज्या युरोपियन युनियन आणि इतर देश करतात किंवा वेगवेगळे कंट्रीसोबत युरोपियन युनियन करतं, तर त्यांच्यामधलं करार संमत करण्याचं काम हे करतं. युरोपियन युनियनचं बजेट जे आहे ते बजेट संमत करण्याचं काम सुद्धा हे काउन्सिल ऑफ युरोपियन जे आहे, काउन्सिल जे आहे युरोपियन युनियनची ही करत असते. आणि लास्ट आपण काय बघणार आहोत, युरोपियन कमिशन. म्हणजे 3 संघटना बघितल्या, एक युरोपियन संसद, दुसरी काउन्सिल ऑफ युरोपियन म्हणजे युरोपियन संघ परिषद काउन्सिल आणि तिसरा आता युरोपियन कमिशन.
आता हा युरोपियन कमिशन कुठं आहे? युरोपियन आयोग ब्रुसेल्स बेल्जियमला आहे. ब्रुसेल्स या ठिकाणी बेल्जियमला. ठीक आहे. याच्यामध्ये 27 सदस्य असतात आणि सदस्यांमधनच एक अध्यक्ष होत असतं. तर जनरल ह्याचं काम जे काय आहे, तर हे जे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे वेगवेगळे मीटिंग्स वगैरे असतात, त्या मीटिंग्सवर युएनचं ह्या युरोपियन युनियनचं रिप्रेझेंटेशन करायचं काम, प्रेझेंटेशन करायचं काम, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर युरोपियन युनियनचं प्रतिनिधित्व करायचं काम हा युरोपियन आयोग करत असतो. हे ध्यानात घ्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर हे वेगवेगळे जे ड्राफ्ट्स आहेत, वेगवेगळ्या लॉ करायचा आहे, ते सगळे ड्राफ्ट प्रपोजल्स तयार करावे लागतात. हे ड्राफ्ट प्रपोजल जे आहे ते युरोपियन कमिशन तयार करत असतं आणि मग ते कुणाला सादर करत? तुमच्या संसदेला आणि संघ परिषदेला सादर करत आणि त्याच्यानुसार त्या संमत करते. तर हे असे एकूण 3 जे आहेत, ते 3 त्यांचे निर्णय घेणाऱ्या बॉडी आहेत. आणि आता सगळ्यात युरो चलन, तर युरो चलन जे आहे ते 19 राष्ट्रांसाठी आहे. एक सिंगल करन्सी म्हणून आहे आणि याच्यामध्ये जे 19 हे जे युरोपियन युनियन मधले सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे ह्याच्यामध्ये जे 27 राष्ट्र आहेत यांच्यामध्ये एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये जाण्यासाठी एका राष्ट्रात कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बंधन नाहीये. तुम्ही त्याच्यातलं नेदरलँड मधून तुम्ही जाऊ शकता, काहीच अडचण नाही. फ्रान्सला, फ्रान्समधनं जर्मनीला जाऊ शकता, जर्मनीवरून इटलीलाही जाऊ शकता, काहीच अडचण नाही. तुम्हाला त्या ठिकाणी विसा, पासपोर्ट वगैरे काही विचारणार नाहीत किंवा काम ही जॉब, एज्युकेशन हे सगळ्या बाबतीत त्या ठिकाणी हे आहे, फ्री आहे, म्हणजे फ्री मुवमेंट आहे तुम्हाला. तर ते युरोपियन युनियनचं ते वैशिष्ट्य आहे, हे देण्यात घ्या. आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचा क्वेश्चन म्हणजे सांगायचा की राज्यसेवेला जर त्यावेळेस काय विचारलं जातं की स्वित्झर्लंड हा स्वित्झर्लंड जो आहे हा युरोपियन युनियनचा काय आहे? मेंबर आहे म्हणून विचारलं जातं. तर स्वित्झर्लंड हा युरोपियन युनियनचा मेंबर नाही. आतापर्यंत 3 वेळा हा क्वेश्चन रिपीट झालाय मुख्य परीक्षेला की 2013 पासून ऑब्जेक्टिव्ह आले 2020 पर्यंत. तर ते 3 वेळा हा क्वेश्चन 3 राज्यसभा मुख्य परीक्षेला रिपीट झाला की स्वित्झर्लंड युरोपियन युनियनचा सदस्य आहे. तर युरोपियन युनियनचा स्वित्झर्लंड सदस्य नाहीये एवढं जरी माहित असेल तरी तो क्वेश्चन सुटतो. तर हे ध्यानात राहू द्या. तर फक्त महत्वाचं ह्याच्यातलं काय आहे ध्यानात ठेवायचं युरोपियन युनियनचं? संस्थापक राष्ट्र, किती सदस्य, कुठले कुठले करार सांगितले ते, निर्णय घेणाऱ्या संस्था कुठल्या आहेत हे ध्यानात ठेवा. आणि सगळ्यात शेवटचा जो सदस्य आहे क्रोएशिया होता, हे ध्यानात ठेवा. आणि आता बाहेर पडलेला 2013 क्रोएशिया आलेला आहे. तर सदस्य जे आहेत ह्या सदस्यावर क्वेश्चन युरोपियन युनियनच्या विचारलेले आहेत. जनरली अनालाइज केल्यानंतर असं लक्षात येतं की युरोपियन युनियनचं जे सदस्य आहेत आणि बॉडी आहेत त्यांच्यावरच क्वेश्चन विचारलाय, म्हणजे मेंबरवरच क्वेश्चन विचारलाय की हे मेंबर आहेत नाहीत. आणि जनरली चुकवलेलं जे आहे ते मेंबर मध्ये चुकवलेलं आहे. त्यामुळे मेंबर एकदा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या मेन्सला जे आहेत त्यांनी. त्याच्यानंतर एक क्वेश्चन विचारला होता की युरोपियन युनियन मध्ये क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा देश कुठला आहे? तर त्याच्यामध्ये सगळ्यात क्षेत्रफळानुसार मोठा देश फ्रान्स आहे आणि सगळ्यात छोटा देश माल्टा आहे. ध्यानात ठेवा. फ्रान्स एपीएम ट्रिक्स आहे. एपीएम म्हणजे एफ म्हणजे फ्रान्स सगळ्यात मोठा आणि एम माल्टा म्हणजे सगळ्यात छोटा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर सर्वाधिक लोकसंख्या कुठली आहे? तर जर्मनीमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. ध्यानात घ्या. त्यामुळे त्यांचं युरोपियन संसदेमध्ये पण सगळ्यात जास्त जर मेंबर असतील तर ते जर्मनीमधून निवडून जातात. आणि सर्वात कमी लोकसंख्या सेम माल्टामधूनच आहे. हे एक ध्यानात राहू द्या. त्यानंतर आता ह्याच्यातला एक आता सध्या करंट मधला युरोपियन युनियन मधला क्वेश्चन जो राज्यसेवा 2022 मध्ये विचारला जाऊ शकतो येणाऱ्या राज्यसेवेमध्ये, की एक वाद आहे हंगेरी विवाद म्हणून. तर हंगेरी विवाद जो आहे तो हंगेरीचे जे पंतप्रधान होते 2020 ला, हंगेरीचे पंतप्रधान, त्यांना त्यांच्या संसदेने, हंगेरीच्या संसदेने त्यांना अमर्याद अधिकार दिले, म्हणजे कायदेशीर रिलेटेड असतील, म्हणजे थोडक्यात त्यांना एक अधिकारीशाही दिलेली आहे पंतप्रधानांना. आणि आपण काय बघितलं कोपनहेगन याच्यामध्ये की 3 नंबरचा मुद्दा काय होता? रूल ऑफ लॉ. 2 नंबरचा मुद्दा होता स्टेबल डेमोक्रेसी. तर स्टेबल डेमोक्रेसीला धरून ही तत्व, त्यातल्या जे 2 तत्व आहेत त्या 2 तत्वाला धक्का पोहोचवते. त्यामुळं हंगेरीचं आता ते हंगेरीला काढून टाकतात की काय करतात अजून तरी काढून टाकलं नाही, पण काय करतात ते बघूया. पण जनरली हा हंगेरीचा विवाद आहे आता करंट मध्ये, त्यामुळं मार्च 2020 चा, त्यामुळे हे ध्यानात राहू द्या. ठीक आहे. आणि हंगेरी मग त्याच्यावरून विचारू शकते की हंगेरी कधी सदस्य झाला? तर हंगेरी सदस्य काय संस्थापक सदस्य नाही. हंगेरी 2004 ला सदस्य झाला, 1 मे 2004 ला. तर ते एक महत्वाचं आहे. ते एक ध्यानात राहू द्या. तर अशा प्रकारे आपण युरोपियन युनियन जो आहे, युरोपियन युनियन, तो युरोपियन युनियन आपण बऱ्यापैकी बघितलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन जो आहे हा कंबाईनला विचारला जाऊ शकतो किंवा कुठेही जनरली जे आहे
तुमच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला पण विचारला जाऊ शकतो. आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन, त्याला आपेक म्हटलं जातं. तर ही पॅसिफिक महासागरातली जी वेगवेगळी 21 राष्ट्र आहेत, 21 राष्ट्रांना मुक्त व्यापार करण्यासाठी म्हणजे फ्री ट्रेड करण्यासाठी आणि आर्थिक सहकार्य याला प्रोत्साहन देण्यासाठी ही आपेकची स्थापना झाली. आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य, त्याला आपेक म्हटलं जातं. तर ही आपेकचा क्वेश्चन काय आलेला राज्यसेवाला, तर ही संकल्पना कुणी मांडली हा क्वेश्चन आहे. म्हणजे 4 स्टेटमेंटमध्ये. तर ती सर्वप्रथम संकल्पना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान होते बॉम्ब हॅक म्हणून, बॉम्ब हॉक. तर बॉम्ब हॉकनं काय केली, ही संकल्पना पहिल्यांदा मारली. जनरली बॉम्ब ध्यानात ठेवा, बॉब आहे ते बॉम्ब करा, बॉब काही करा, पण ध्यानात ठेवा. ठीक आहे, बॉब हॉक. तर त्यांनी 1989 ला 84 ला संकल्पना मांडली आणि 1989 ला आपेकची स्थापना झाली. आणि त्याचं मुख्यालय जे आहे ते सिंगापूरला आहे, हे ध्यानात ठेवा. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मांडली संकल्पना, पण गेलं कुठं, सिंगापूरला गेलं मुख्यालय, हे ध्यानात घ्या. आणि 1989 आणि 21 सदस्य आहेत. जनरली ही संघटना काय काम करते हे सगळ्यात महत्वाचं. तर ही संघटना आहे खुल्या बहुपक्षीय व्यापारास व्यवस्थित बळकटीकरण देते. मग खुला म्हणजे काय, तर तुम्ही जे आयात निर्यात करत असता, म्हणजे ज्यावेळेस एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला निर्यात करतं, त्यावेळेस जे पुढचं राष्ट्र आहे आयात करणारं राष्ट्र, हे आपल्या स्वतःच्या देशातील उत्पादनावर एक प्रकारचं म्हणजे देशी जे उत्पादन असतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी, म्हणजे उत्पादित होणाऱ्या मालावर अन्याय होऊ नये म्हणून, किंवा त्याने एक चांगल्या प्रकारे स्पर्धा करावी म्हणून त्या मालावर काही टॅरिफ लावत असतं. टॅरिफ म्हणजे आयात शुल्क लावलं जातं. आणि त्या आयात शुल्काचा मुख्य उद्देश असतो की आपल्या स्वदेशातील जे उत्पादन आहे त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून ते लावले जातं. तर ते टॅरिफ जे आहे ते टॅरिफ काढायचं. म्हणजे मुक्त व्यापार म्हणजे काय, तर ते टॅरिफ जनरली पूर्वी 1991च्या अगोदर, उखाजाच्या अगोदर, आपण स्वीकारायच्या अगोदर खूप होतं. जवळजवळ 130%. म्हणजे जर 100 रुपयाचा मोबाईल असेल तर त्या 100 रुपयाच्या मोबाईलवर जवळजवळ 130, म्हणजे त्या मोबाईलच्या दुपटीने किंमत वाढायची. तर ते टॅरिफ होतं का, तर ते येऊच नाही आपल्या देशामध्ये आणि आपल्या देशातलाच माल जनरली लोकांनी युज करावा. ते आलं तर ते महागच व्हावं अशा दृष्टिकोनातून त्या टॅरिफ वगैरे कन्सेप्ट असतात इकॉनॉमिक्स मध्ये. तर जनरली काय, तर असं काही होऊ नये. मल्टीलॅटरल व्यापार जो बहुपक्षीय व्यापार आहे आणि त्या व्यवस्थेस बळकटीकरण म्हणजे एकामेकावर टॅरिफ लावू नये, हे सगळ्यात महत्वाचं. व्यापार व गुंतवणुकीस उदारीकरणाला प्रोत्साहन देणे, म्हणजे गुंतवणूक करण्यास एकामेकाला प्रोत्साहन द्यायचं. आणि आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य, हे जनरली. तर हे जनरली कसे असतात माहिती आहे का, ज्या संघटनेचे उद्दिष्ट विचारलं ना, तर जनरली ऑल ऑफ द अबाव बहुतांश असतं. फक्त एक बघायचं की त्याच्याशी ते रिलेटेड आहे का. म्हणजे जनरली विचारले संघटना आहे पेट्रोलियम साठी आणि काम करते वेगळ्याच गोष्टीसाठी, तर ते एकदा बघितलं चेक करून, आणि जर समजा आपल्याला जर अंदाज आला की ठीक आहे हे करू शकते, तर येस बऱ्यापैकी बहुतांश तर हे ऑल ऑफ द अबाव असतात अशा ठिकाणी ज्यावेळेस उद्दिष्ट वगैरे विचारलं जातात त्यावेळेस. तर हे जे आहे ते ह्याची स्थापना ही देण्यात ठेवा. एवढंच महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये की आशिया पॅसिफिक जो पट्टा आहे, बेल्ट आहे, त्यातल्या 21 राष्ट्रांसाठी आणि आर्थिक सहकार्यासाठी आहे, हे देण्यात ठेवा. मुक्त व्यापार आणि आर्थिक सहकार्यासाठी सिंगापूरला आहे हिचं मुख्यालय. आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, हे जे उद्दिष्ट आहेत 3 आता मी सांगितली, खुल्या आणि बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेस बळकटीकरण, व्यापार व गुंतवणुकी उदारीकरणास प्रोत्साहन आणि आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य. तर ही कुठल्या परिषदेमध्ये स्वीकारली, तर 1994 ला बोगोर म्हणून, बोगोर इंडोनेशिया म्हणून ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी ही 3 उद्दिष्ट स्वीकारले, म्हणून त्याला बोगोर इंडोनेशियाचा विचारू शकतात की ती आहेत. म्हणून तिथं ओपन आणि फ्री ट्रेड हे तत्व त्या ठिकाणी स्वीकारलेली आहेत. तर आता सध्या जे आहे, तर सध्या ह्याच्यामध्ये 21 कंट्रीज आहेत, हे ध्यानात ठेवा. भारत आशिया पॅसिफिकचा सदस्य राष्ट्र आहे का, तर भारत नाहीये, हे ध्यानात ठेवा. कारण आपण पॅसिफिक मध्ये येत नाहीये, हे ध्यानात ठेवा. पण आपण 2011 साली ऑब्झर्व्हर म्हणून आपल्याला आमंत्रित ह्याच्यामध्ये केलेलं होतं. ठीक आहे. तर हे झालं तुमचं आशिया आपेक. त्याच्यानंतर आता आपण बघूया आशियान. आशियान जसं युरोपासाठी युरोपियन युनियन होतं, तसं आशियातल्या सुद्धा कंट्रीजला वाटायला लागलं आशियासाठी आशियान असलं पाहिजे. आणि त्या पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व आशियाई जी राष्ट्र होती त्यांनी आशियानची स्थापना केली. ठीक आहे. तर आशियानमध्ये कुठली कुठली राष्ट्र होती संस्थापक, तो क्वेश्चन विचारलाय की कुठली आशियानची. आशियानमध्ये फक्त 10 राष्ट्र आहेत. ठीक आहे. आशियानमध्ये जनरली तुम्हाला आशिया खंडातले सर्व राष्ट्र वाटतील, पण नाहीये, 10च राष्ट्र आहेत. तर ते जनरली जे आहे त्याच्या आपण बघूया हिस्ट्री काय आहे. फिलिपाईन्स, त्याच्यानंतर तुमचा मलेशिया आणि थायलंड, हे 3 राष्ट्र 1961 ला
असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आशिया, ठीक आहे, ह्या संघटनेनं म्हणून एकत्र आलेली साऊथ ईस्ट आशियाची जी संघटना आहे, ह्या संघटने असोसिएशन करून एकत्र आले 61ला. आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये 8 ऑगस्ट 1967 यांनी मोठ्या स्केलवर दक्षिण पूर्व आशियाई संघटनाची आशियान संघटनेची स्थापना केली. आणि त्याच्यामध्ये 10 कंट्रीज आहेत. स्थापनेच्या वेळी 5च कंट्री होत्या आणि त्याच्यानंतर 5 वाढत गेलेत आणि ते 5 संस्थापक राष्ट्र विचारलेले आहेत. तर त्याच्यामधले कुठले आहेत, ह्याचं जे आहे ते वन व्हिजन, वन आयडेंटिटी आणि वन कम्युनिटी, त्याचं घोषवाक्य हे पण विचारलंय. वन व्हिजन, वन आयडेंटिटी आणि वन कम्युनिटी. आणि संस्थापक देश कुठले कुठले आहेत, तर त्याचं एसटीआय, एपीएम ही किंवा पीएम अशी ट्रिक्स देण्यात ठेवा. एसटीआय पीएम, तर एसटीआय जो होता त्या एसटीआयच्या पीएम न याची स्थापना केली असं देण्यात ठेवा. एसटीआय म्हणजे काय, तर सिंगापूर हे एक होतं, थायलंड 2, त्याच्यानंतर इंडोनेशिया 3, 4 नंबरला फिलिपाईन्स आणि शेवटचं मलेशिया. तर हे 5 जे आहेत, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, फिलिपाईन्स आणि मलेशिया, हे 5 सदस्य राष्ट्रांनी एसटीआय पीएम यांनी काय केले, ह्या राष्ट्रांची स्थापना केली, आशियानची स्थापना केली, हे देण्यात ठेवा. त्याच्यानंतर 5 राष्ट्र कुठली ऍड झाली, ब्रुनई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया. तर हे पण देण्यात ठेवा, कारण 10च राष्ट्र आहेत त्यामुळं खूप मोठे नाहीत, पण ह्याच्यातले 5 तर देण्यात ठेवा. त्याच्यानंतर बाकीचे जे आहेत हे आहेत एवढं तरी जनरली देण्यात राहू द्या. त्याच्यानंतर आशियान +3 एक घटना असते, आशियान +6 असते आणि त्याच्यानंतर RCEP असं एक असते, रिजनल कॉम्प्रेशनल इकॉनॉमिक पार्टनरशिप म्हणून RCEP आहे. सीपी मधून भारताने माघार घेतलेली आहे. का माघार घेतली आपण बघूया, कारण तो महत्वाचा क्वेश्चन आहे जो पुढे जाऊन फ्रेम होऊ शकतो. तर आशियान 3 मध्ये कोण आहेत, आशियानची ही 10 राष्ट्र, चायना, जपान आणि दक्षिण कोरिया, हे आशियान +3. आशियान +6 मध्ये कोण आहेत, हे आशियान +3 जे राष्ट्र आहेत प्लस ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंडिया. ही जी आहेत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंडिया, हे खालचे देण्यात ठेवा, साऊथचे आहेत, साऊथ जनरल सगळे. तर हे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंडिया ही 6 झाले, असे मिळून आशियान +6 हे झाले, बरोबर का. तर ह्यांनी ती जे 5 राष्ट्र एकत्र आलते, तर त्यांनी बँकॉक म्हणून घोषणापत्र होतं, जी संस्थापक राष्ट्र होती एसटीआयपीएम मी सांगितले, तर त्यांनी बँकॉक घोषणापत्रावर ही करून आशियानची स्थापना केली, की देण्यात ठेवा. आता आशियानचं उद्दिष्ट काय आहे, तर ही जी आशियाची हा जे प्रदेश आहे 10 राष्ट्रांचा, यांच्यामधील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला गती द्यायची, प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य प्रकाशित करायचं, जी वेगवेगळी शैक्षणिक, व्यावसायिक, प्रशासकीय क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये ज्या सुविधा आहेत वेगवेगळ्या, प्रशिक्षण आहे सुविधा, यांना सहकार्य द्यायचं, कृषी आणि उद्योगाच्या क्षमतांचा विकास करायचा. तर ही जनरली ऑल ऑफ द अबाव जरी म्हटलं तुम्ही तरी चांगलं आहे, फक्त राजकीय नाहीये ह्याच्यामध्ये, हे महत्वाचं आहे. आशियानमध्ये राजकीय नाही, बाकी सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी, सहकार्य म्हटलं की येसच म्हणायचं, फक्त राजकीय काय नाहीये हे देण्यात या. आशियानची मूलभूत तत्व जे आहेत ते 1976ला ट्रिटी ऑफ अमिटी म्हणून आहे, त्या ट्रिटी ऑफ अमिटीच्या अंतर्गत तत्व स्वीकारलेली आहेत. जनरली आशियान जी कम्युनिटी आहे ती आशियान कम्युनिटी 2003 साली स्थापन झाली, हे देण्यात घ्या, आशियान कम्युनिटी म्हणून, ठीक आहे. तर आता ही आशियान कम्युनिटी युरोपियन युनियन जशी आहे तसा तीही त्या दिशेने प्रवास करणार आहे, ठीक आहे. त्या दृष्टिकोनातनं तिने 3 पिलर आहेत आशियानचे, ते महत्वाचे कुठले आहेत, आशियान पॉलिटिकल, आशियान राजकीय व सुरक्षा समुदाय, आशियान आर्थिक समुदाय आणि आशियान सामाजिक व सांस्कृतिक समुदाय. आता याच्यामध्ये राजकीय जरी शब्द आला तर तो ध्यानात घ्या की राजकारणाशी रिलेटेड नाहीये. सागरी सुरक्षा, दहशतवाद, प्रादेशिक लष्करी गट, संरक्षण करार यांचा काही संबंध याच्यामध्ये नाही. म्हणजे तुम्हाला जी जनरल आहे का, म्हणजे लष्करी गट आणि संरक्षण करार हे होणार नाहीत, पण दहशतवाद, सागरी सुरक्षा आणि लढाई क्षमता वाढवणे एकमेकाचे, ह्या गोष्टी होऊ शकतात. परंतु यातले जे लष्करी गट आहेत का वेगवेगळे, म्हणजे आता कसा नाटो आहे, अमेरिका, ज्या युरोपियन कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये, त्यावेळेस तसा गट वगैरे इथं काय आशियानचा करणार नाही. किंवा संरक्षण करार एकमेकाचा, जसं इंडियानं आणि रशियानं 1971च्या वेळेस केला होता इंदिरा गांधींनी, तसा संरक्षण करार वगैरे इथं काय केला जाणार नाहीये. इथं फक्त काय एकमेकाची शांतता, सुरक्षा आणि सौरेश बळकटीकरण देणं, म्हणून वर काय आलाय, आशियान राजकीय व सुरक्षा समुदाय असं ते वर शब्द आलेला आहे. त्याच्यामध्ये ती जी राष्ट्र आहेत ती स्वतःची परराष्ट्र धोरणं किंवा संरक्षण व्यवस्था वेगवेगळ्या राबवण्यास मुक्त आहे, म्हणजे ती वेगवेगळी राबवणार आहे. त्याच्यानंतर
आशियान आर्थिक समुदाय म्हणजे काय, व्यापार, उद्योग, गुंतवणूक मुक्त प्रवाह असेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे, सामाजिक म्हणजे जे वेगवेगळे सामाजिक जे त्यांच्यामध्ये घटक आहेत, म्हणजे शिक्षण असेल, बेरोजगारी, गरिबी, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायची असेल, तर ह्याच्यासाठी या ठिकाणी हा त्यांचा एक पिलर आहे, ते डेव्हलपमेंट करण्यासाठी. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचे जे आहे, ते म्हणजे आशियान आणि भारत ह्याच्यावर क्वेशन विचारला जातो. आशियान भारत हा आशियानचा सदस्य आहे का? तर नाहीये. आशियानचा सदस्य भारत नाही. अपेकचा सदस्य सुद्धा भारत नाहीये, देण्यात घ्या. तर जनरली 1991 ला उकाजा चालू झाला आणि 92 ला पण लुक ईस्ट पॉलिसी म्हणजे पूर्वेकडे पहा हे धोरण स्वीकारलं. आणि त्याच्यानंतर आपण 1992 ला हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारलाय. 1992 ला भारताचा भारत आशियान क्षेत्रीय संवाद सुरू झाला. हे पहिलं स्टेटमेंट होतं. त्याच्यातलं दुसरं स्टेटमेंट हे होतं की 2010 ला भारत आशियानमध्ये मुक्त व्यापार करार जो आहे, फ्री ट्रेड अग्रीमेंट FTA म्हणतात त्याला, तो झालेला आहे. आणि त्याच्यानंतर जनरली भारतानं 2014 ला जर लुक ईस्ट पॉलिसी असेल, तर ऍक्ट ईस्ट पॉलिसी 2014 ला ही केली. लुक 92 ला, ऍक्ट 14 ला. आणि त्याच्यानुसार म्यानमारला परिषद पार पडली भारत आणि आशियानमध्ये, ही देण्यात घ्या, लुक ऍक्ट ईस्ट पॉलिसीनुसार. आणि मग त्याच्यानुसार भारताचं जे आहे ते एक 4 क्षेत्रामध्ये भारताचा आणि आशियानचा हे काय झालं, करार झाला. तर ते 4 कुठल्या क्षेत्रामध्ये झाला? एक कल्चर म्हणजे संस्कृती, कॉमर्स म्हणजे व्यापार, त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी, ठीक आहे, कनेक्टिव्हिटी दळणवळण, आणि कॅपॅसिटी बिल्डिंग, वेगवेगळे जे कॅपॅसिटी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये बिल्ड करण्यासाठी एक हे झाला. तर हे 4 जे आहेत ते 4 मुख्य करार झाले, ठीक आहे. तर त्याच्यानुसार आता सगळ्यात महत्वाचं मी जे म्हटलं की RCEP मधून भारत बाहेर पडला. RCEP म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. तर ह्याच्यामधून का बाहेर बाहेर पडला, तर ह्याची खूप महत्वाची कारण आहेत, त्याची पार्श्वभूमी. RCEP मध्ये कोण कोण येतं, तर आशियान प्लस 6 राष्ट्र जे आहेत, मी जे सांगितले 6 राष्ट्र, म्हणजे चायना असेल, त्याच्यानंतर तुमचा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ कोरिया, जपान आणि इंडिया. तर ही 6 राष्ट्र प्लस आशियान, ह्या सगळ्यांचा मिळून काय RCEP आहे. तर RCEP जो आहे तो वस्तू आणि व्यापारांचा बौद्धिक संपत्तीचा मुक्त करार होणार होता. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की टॅरिफ जो आहे तो टॅरिफ कमी करणार होते. म्हणजे जर समजा ह्या आशियान कंट्रीमधून आणि ह्या प्लस 5 कंट्रीमधून जर भारतात काही माल येणार असेल, आयात केला जाणार असेल, तर त्याच्यावर आपण आयात शुल्क कमी आकारायचं, ठीक आहे. त्यांना वेगवेगळ्या व्यापारामध्ये सुविधा द्यायच्या, सोयी द्यायच्या. आणि मग त्याच्यासाठी जे आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी ह्या सोयी सुविधा देण्यासाठी, त्यांना कमी याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी हा काय केलेला आहे, करार केलेला आहे, आशियान RCEP. तर हा करारामुळे भारताला काय तोटा होणार होता, एवढं मोठं क्षेत्र उपलब्ध होणार होतं, परंतु भारत आणि चायना जो भारताचा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे, सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त जर आपल्याला व्यापार तोल जर असेल, प्रतिकूल व्यापार तोल, तर तो आहे चायना सोबत. आणि जर चायनाच्या येणाऱ्या माल चायना ऑलरेडी डंप करतो, म्हणजे खूप स्वस्त सबसिडी देऊन खूप कमी किमतीमध्ये वस्तू तयार करतो. जर भारतात जर तो माल कमी, त्याच्यावर कुठलाही टॅरिफ न लावता जर भारतात आला, तर भारताची पूर्णपणे बाजारपेठ काबीज होण्याची शक्यता निर्माण झालेली होती. आणि म्हणून भारतानं 2019 ला सांगितलं नोव्हेंबरमध्ये की आम्ही RCEP वर साईन करू शकत नाही, कारण आमचा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर जो आहे तो चायना आहे. आणि जर आम्ही साईन केलं तर आमचा व्यापार तर अजूनच वाढू शकतो आणि चायना आमचे मार्केट काबीज करू शकतो. आणि त्या म्हणून भारत हा या ठिकाणी बाहेर पडला नोव्हेंबरमध्ये. आणि मग ह्याचं पुढं काय झालं मग हे RCEPचं, तर ह्याच्या पुढं काय झालं, तर हे देण्यात घ्या की RCEPचं की नोव्हेंबर 2019 ला बाहेर बाहेर पडला. मग ह्याच्यातले जे 5 कंट्री होते राहिलेल्या आणि ही 10, त्यांनी काय केला, 15 नोव्हेंबर 2020 ला साईन केलं. हा देण्यात घ्या, भारत बाहेर पडला. आणि ते बरोबर 1 वर्षांनी त्यांनी पुन्हा साईन केला, पण भारताने साईन केलेली नाहीये. परंतु भारताला या ठिकाणी त्यांनी हा क्लॉज ठेवलेला आहे की नंतर ही भारताला जर वाटलं साईन करायचंय तर भारत साईन करू शकतात. तर हा आशियान अशा प्रकारे जनरली आहे, भारत आणि आशियान. तर भारत आणि आशियान जो आहे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ओपेक, आता हे मला वाटतं होतच आलेलं आहे, संपत आलेलं आहे.
एक लास्ट दोनच हे राहिलेत. तर ओपेक जो आहे तो जनरल सर्वात महत्वाचा आहे. युक्रेन युद्धामुळे पेट्रोलच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे मोस्टली चान्सेस आहे प्रोबॅबली क्वेश्चन येण्याची, कारण पेट्रोलच्या किमतीमुळे. तर ओपेकची जी स्थापना आहे, ओपेकची स्थापना 1960 साली झाली, 14 सप्टेंबर 1960. तर ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, म्हणजे ज्या एक्सपोर्ट करतात कंट्री त्यांची ऑर्गनायझेशन आहे. स्थापना बगदादला झाली 1960 ला आणि मुख्यालय व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे. सदस्य देश 13 आहे त्याचे, ध्यानात ठेवा. इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला. तर असे एकूण ओपेकचे संस्थापक सदस्य हे 5 आहेत, हे ध्यानात ठेवा. इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला. तर त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे उद्दिष्ट काय आहेत ओपेकचे बघा. तर पेट्रोलियम उत्पादकासाठी पर्याप्त व स्थिर मूल्य मिळवून देण्यासाठी, म्हणजे जे पेट्रोलियमचं उत्पादन ज्या कंट्रीज करतात तर त्यांना स्थिर उत्पन्न मिळवून देण्यासाठी आणि पेट्रोलच्या प्राइस ज्या आहेत त्या स्टेबल राहण्यासाठी, कार्यक्षम योग्य किमतीत पुढच्या व्यक्ती जे कंट्रीज आहेत ज्या इम्पोर्ट करतात तेलांचं, तर त्या कंट्रीजला पण पर्याप्त दरामध्ये तेल उत्पादन होण्यासाठी ही संघटना कार्य करते. ठीक आहे. तर ही संघटना जी आहे ती ओपेक ही ध्यानात घ्या. आणि त्याचं जे मुख्यालय आहे ते बगदाद होतं. बगदादवरून आता व्हिएन्नाला आलेलं आहे 1965 ला. ठीक आहे. तर हे ओपेकचं महत्वाचं काय, तर पेट्रोलियमच्या बाबत जे उत्पादन करतात ना कंट्री, ते ज्या कंट्री जे आहेत त्यांचं हित संबंध जपणे सगळ्यात महत्वाचं, आणि पेट्रोलियमच्या आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किमती स्थिर राखणं, त्याच्यामध्ये समन्वय साधणं. तर हे जे काम काय करत असतं, तेल बाजारामध्ये समन्वय साधण्याचं ओपेक करत असतं, हे ध्यानात घ्या. त्याच्यानंतर जसं आशियान होता तसं आफ्रिकेतल्या राष्ट्रांसाठी आफ्रिकन पण होता, आफ्रिकन संघ. तर आफ्रिकन संघाची जी स्थापना जी आहे ती जनरली 2002 ला झाली, 9 जुलै 2002 ला. एकूण आफ्रिका खंडातली जी राष्ट्र आहेत त्यांची 55 राष्ट्र, ते 55 राष्ट्र त्याचे सदस्य आहेत आफ्रिकन संघाचे. आणि ही आफ्रिकन संघ जो आहे, तर ह्या आफ्रिकन संघाचा अजेंडा काय आहे की भविष्यात आफ्रिकेला जगाचं पॉवर हाऊस बनवायचंय. त्या दृष्टीने त्यांनी मास्टर प्लॅन सुद्धा तयार केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय करायचं तर त्यांच्या तिथला सामाजिक आणि आर्थिक विकास, कारण त्या ठिकाणी आफ्रिकन कंट्री ह्या मागासलेल्या आहेत, आणि त्यातलं सामाजिक आणि आर्थिक विकास करायचा, प्रादेशिक एकत्रीकरण घडवून आणायचंय, लोकशाही शासन त्या ठिकाणी टिकवायचंय चांगल्या प्रकारचं, लोकशाही तत्व, लोकांना सहभाग लोकांचा करून घ्यायचा आहे, सुशासन द्यायचंय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर शाश्वत विकास घडवून आणायचा आहे. तर आणि आफ्रिकेच्या जनतेच्या एकतेला प्रोत्साहन द्यायचंय, म्हणून ते आफ्रिकन संघ म्हणून त्याची स्थापना 9 जुलै 2002 ला झालेली आहे. तर हे आफ्रिकन संघ जनरली आहे. आणि त्यांनी अजेंडा आफ्रिका 2063 बरं का, द आफ्रिका वी वॉन्ट असा अजेंडा मांडलाय 2063 पुढे लिहून. तर 2063 पर्यंत ते आफ्रिकेला जगाचं पॉवर हाऊस करणार आहे. तर हे आफ्रिका अजेंडा आहे. तर ही जनरली आफ्रिका झाली. सर्वात महत्वाचं म्हणजे सार्क, जी आपली स्वतःची आहे, साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. तर सार्क संघटना जी दक्षिण आशियाई संघटना आहे. तर 8 डिसेंबर 1985 ला सचिवालय काठमांडू या ठिकाणी याची स्थापना झालेली आहे. सदस्य देश त्याचे 8 आहेत. ठीक आहे. तर 8 देश कुठले कुठले आहेत, जनरली भारताच्या शेजारचे 7 देश इंडियन कॉन्टिनेंट मधले, प्लस अफगाणिस्तान, जो आपण 2007 ला अफगाणिस्तानला प्रथम विरोध केल्यानंतर ऍड केलं 2007 ला. तर 8 देश कुठले आहेत मी एकदा सांगतो. बांगलादेश, भारत, नेपाळ, श्रीलंका, भूटान, मालदीव, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. आणि एप्रिल 7 ला अफगाणिस्तानला आपण काय केलं, ऍड केलेलं आहे. आता उद्देश काय आहे आसियानचा स्थापन करण्यामागचा, दक्षिण आशियाई लोकांच्या कल्याणास आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, तांत्रिक, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये सक्रिय सहयोग देण्यासाठी ह्या सार्क संघटनेची स्थापना झालेली आहे. तर ही जी संघटना आहे, ह्या संघटनेची ऍक्च्युली स्थापना करण्यामागची जी पार्श्वभूमी आहे ते बांगलादेशचे जे अध्यक्ष होते जिया उर रहमान म्हणून, तर त्यांची ही संकल्पना होती की साऊथ एशियन मधल्या जी कंट्रीज आहेत त्यांच्यासाठी एक संघटना असावी रिजनल डेव्हलपमेंटसाठी. आणि म्हणून या आशियानची स्थापना झाली. कुठं झाली, 1983 ला दिल्लीला वेगवेगळ्या ह्या 7 कंट्रीजचे परराष्ट्र मंत्री आलते आणि त्यांनी 1983 ला चर्चा त्यांच्यामध्ये झाली. आणि 1985 ला काठमांडू या ठिकाणी त्याचं सचिवालय आहे 87 पासून. तर 85 ला हे जे आहे 85 ला स्थापना झाली सार्कची, हे देण्यात
घ्या. तर एकूण 3% क्षेत्रफळावर जवळजवळ 21% लोकसंख्या जी आहे ते सार्कचं जे कंट्री आहे त्यांचं जगाच्या 3% क्षेत्रफळ आहे आणि त्याच्यावर 21% लोकसंख्या राहते. हे एक महत्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये म्यानमार जे आहे कंट्री ध्यानात ठेवण्याचं, म्हणजे म्यानमारने सार्कचा पूर्ण वेळ होण्यासाठी तसा अर्ज पण केलेला आहे. पण म्यानमारला अजून आपण काही दिलेलं नाही. मालदीव आहे, म्यानमार नाही आहे, हे ध्यानात घ्या. तर ही सार्क संघटना आहे. ठीक आहे. तर सार्क संघटनेचं सगळ्यात जी आता लास्ट जी होती 2016 ची ती इस्लामाबादला झालती. जी पहिली जी परिषद होती सार्क परिषद ती ढाक्याला झालती. दरवर्षी परिषदा होतात. राष्ट्राचे प्रमुख जे आहेत ते हजर राहतात त्या परिषदांना. तर पहिली परिषद 1985 ढाकाला झाली होती. ठीक आहे. भारतात कधी कधी झाल्या 1986 ला बंगळुरूला झाली होती, 1995 ला दिल्लीला झाली होती आणि 2007 ला दिल्लीला झाली होती. तर भारतात तीनच म्हणजे दोनच ठिकाणी झाल्या आणि एकूण 3 झाल्या. बंगळूर, दिल्ली आणि दिल्ली. तर असं पण विचारू शकतात की भारत दिल्लीच्या बाहेर कुठल्या असं ह्याच्यामध्ये सिटीमध्ये सार्कची परिषद झाली तर बंगळुरूला झाली पहिलीच 1986 ला, जी इंडियातली पहिली होती आणि सार्कची दुसरी होती. ठीक आहे. तर ही जनरली सार्कचं कुठली कुठली क्षेत्र आहेत काम करण्याची, तर सार्कचं पर्यटन क्षेत्र एक आहे. त्यानंतर HRD विषयच HRDचा आहे, त्यामुळे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हा पण सार्क कव्हर करतो. शेती आणि ग्रामीण विकास याच्यामध्ये पण काम करतं सार्क. पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती म्हणजे जनरल सगळं ऑल ऑफ द अबाव जरी म्हटलं तरी काही अडचण नाहीये. फक्त राजकीय किंवा लष्करी हे यामध्ये येत नाहीत, हे ध्यानात घ्या. आता महासचिव सार्कचं काम करण्यासाठी महासचिव असतात. त्यांचं कार्यकाळ 2 वर्षाचा असतो, हे ध्यानात घ्या. त्याच्यानंतर जनरली जे सार्कची 11 प्रादेशिक सेंटर्स होती, प्रादेशिक म्हणजे रिजनल, ती कमी करून 5 केलेली आहेत जनरल आता. त्याच्यानंतर ती कुठली कुठली 5 आहेत सध्या कार्यरत असलेली, तर हे विचारू शकतात जोड्या लावाला. तर सार्क कृषी केंद्र ढाका या ठिकाणी आहे. सार्क क्षयरोग आणि HIV याच्यावर काठमांडूला आहे. त्याच्यानंतर जे आहे ऊर्जा, ऊर्जा इस्लामाबादला आहे. सांस्कृतिक केंद्र कोलंबोला आहे आणि आपल्या इथं कुठलं आहे विचारतील तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे सार्क कंट्रीजमध्ये जर काय आपत्ती आली तर त्याचं व्यवस्थापन नवी दिल्ली इथं सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्र जे आहे नवी दिल्ली हे आहे. जनरल असं देण्यात येईल सगळ्या सार्कची आपत्ती व्यवस्थापन आपण करतो म्हणून इंडिया करतो नवी दिल्ली. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये महत्वाचा क्वेश्चन विचारला गेला 2019 ला सार्क सॅटेलाइट म्हणून. तर तो 2014 ला नेपाळमध्ये परिषद भरली होती. त्यावेळेस सार्क सॅटेलाइट ही करायचं सोडायचं आकाशात अवकाशात हे ठरलं होतं. परंतु पाकिस्ताननं काय केलं त्याला पाठिंबा दिला नाही. आमच्या सिक्युरिटी ब्रीच होते. या भूमीवर त्यांनी त्याच्यावरून बाहेर घेतलं. तरी आपण 2017 मध्ये 5 मे 2017 ला तो सॅटेलाइट सोडलेला आहे आणि तो जो सॅटेलाइट आहे झीसॅट 9 असं म्हटलं जातं. झीसॅट 9. तर तो टेलिमेडिसिन, टेलिएज्युकेशन, बँकिंग, टेलिव्हिजन यामध्ये काम करेल त्या क्षेत्रामध्ये. तर ते एक महत्वाचं आहे. तर ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे साप्टा करार, साऊथ आशियन फ्री ट्रेड जो आहे अग्रीमेंट तो करार. तर तो जो करार आहे तो 2004 ला इस्लामाबादच्या जी परिषद झाली इस्लामाबादला त्याच्यामध्ये होता, मांडला होता आणि 2009 ला भारतानं त्याला मंजुरी दिली. हे ध्यानात घ्या. आणि त्याच्यानुसार ठरलं की 2016 पर्यंत आपण जो टॅरिफ आहे कस्टम ड्युटी आयात व्यापारांवरची ती कमी करणार आहे. शून्य करणार आहे जनरली. शून्यापर्यंत 2016 पर्यंत कमी करायचं असं ठरलेलं होतं. ठीक आहे. तर ही जनरली आपण बघितलं की ही सारखं आहे. त्या साप्टा जनरली की 2004 मध्ये मांडला होता. 2006 ला तो झाला आणि 2009 ला इंडियाने रेक्टिफाय केलं. तर हे आहे तुमचा ही. आता लास्ट संघटना आहे ती म्हणजे राष्ट्रकुल संघटना कॉमनवेल्थ जी आहे ही लास्ट संघटना आहे आपली. 1949 ला स्थापना झाली होती या कॉमनवेल्थची. ठीक आहे. आणि ही 54 सदस्य असलेली संघटना आहे आणि लंडन घोषणापत्रानुसार ही जी स्थापना झाली आहे कॉमनवेल्थ आणि मुख्यालय लंडनला आहे. कॉमनवेल्थ कंट्रीज म्हणजे कुठल्या कंट्रीज ज्या कंट्रीजवर इंग्लंडचं राज्य होतं म्हणजे 1950च्या अगोदर ज्या कंट्रीजवर इंग्लंडचं राज्य होतं आणि ज्यांचे प्रमुख राणीला त्यांचे प्रमुख मानतात, जे राष्ट्र त्यांच्या राणीला त्यांचे प्रमुख मानतात अशा कंट्रीज होत्या. मग अशा कंट्रीजसाठी कॉमनवेल्थ नेशन ही संघटना होती. मग ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतालाही कॉमनवेल्थचं सदस्य पाहिजे होतं. मग भारताने एक अट ठेवली की आपण प्रजासत्ताक राष्ट्र होणार होतो. प्रजासत्ताक राष्ट्रामुळे आपण
कुठल्याही राणीच्या बद्दल म्हणजे राणीबद्दल देऊ शकत नव्हतो की आम्ही एकनिष्ठ राहीन राणीशी म्हणून, किंवा राणीचं सर्वोच्च आपण मान्य करेल म्हणून. प्रजासत्ताकचा अर्थ आपण स्वतः सर्वोच्च असतो. मग प्रजासत्ताकच्या अर्थानुसार त्या कॉमनवेल्थच्या डेफिनेशन मध्ये चेंज केलं आणि त्याच्यानुसार मग ती राणीच्या ती जे एकनिष्ठ वगैरे आहे ते शब्द काढले आणि 1949 ला आणि मग भारत जो आहे तो भारत काय झाला, कॉमनवेल्थचा सदस्य 1949 ला झाला. तर ते बालफोर घोषणापत्र होतं 1926 ला आणि त्याच्यानुसार ही स्थापना डॉमिनियनची व्याख्या केली आणि त्यानंतर 1949 ला जे आहे ते लंडन घोषणापत्रानुसार हे स्थापना झालं. हे देण्यात घ्या कॉमनवेल्थ. हे सगळ्यात कॉमनवेल्थची संघटना आहे. जनरली कॉमनवेल्थ मध्ये एकूण राष्ट्र जरी 54 असली तर त्यातली 16 राष्ट्र जी आहेत ती राणीला आपला राष्ट्राध्यक्ष मानते ती. ठीक आहे. 32 राष्ट्र जे आहेत ती प्रजासत्ताक आहेत आणि 5 घटनात्मक राजेशाही आहेत. त्यांच्यामध्ये राजे हे प्रमुख आहेत. म्हणजे घटनाही आहे पण राजे प्रमुख आहेत. तर ही अशी राष्ट्रकुल संघटना आहे. तर राष्ट्रकुल संघटनेचं उद्दिष्ट काय आहेत बघा. वर्ल्ड पीस म्हणजे जागतिक शांतता, त्याच्यानंतर वैयक्तिक स्वातंत्र्य, गरिबी विरुद्ध लढा, मुक्त व्यापार, भेदभावाविरुद्ध लढा. म्हणजे जनरली हे सगळं जे आहे तेच सगळं जनरली आहे. म्हणजे आतापर्यंत जे आपण जे सगळं बघितलं तेच आहे. ह्याच्यामध्ये काय असं वेगळं काही असं नाहीये. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ते म्हणजे लुसाका घोषणापत्र जे ह्या कॉमनवेल्थनं स्वीकारलं 1979 ला आणि त्याच्यानुसार लिंग आधारित भेदभाव करण्यास विरोध केलेला आहे. तर हे ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि 1989 ला त्यांनी लँग कावी घोषणापत्र स्वीकारलं. त्याच्यानुसार एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी हा उद्देश पण त्याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केला. आणि त्यांचं जे मुख्यालय आहे राष्ट्रकुलचं सचिवालय ते 1965 ला स्थापना झालेली आहे. ठीक आहे. आणि मुख्यालय कुठे आहे? लंडनला आहे. तर याच्यामध्ये संयुक्त राष्ट्र जी राष्ट्रकुल संघटना आहे त्याच्यामध्ये 1949 ची स्थापना, 54 सदस्य आणि लंडनला घोषणापत्र. तर हे एकंदरीत ह्याच्यामध्ये जे महत्वाचं जे आहे ते ह्याच्यामध्ये भारत सदस्य आहे हे ध्यानात घ्या. लंडन घोषणापत्रानुसार ह्याची स्थापना झालेली आहे ही ध्यानात घ्या. तर राष्ट्रकुल जे आहे तर राष्ट्रकुलचं दर 2 वर्षांनी सभा होते. 1 वर्षानं जर दर 2 वर्षांनी सभा होते तर ही राष्ट्रकुल संघटना आहे जनरली. ठीक आहे. तर आता लास्ट झालेलंच आहे. लास्ट घेतो ब्रिक्स फक्त. कारण ब्रिक्स हा पार्ट खूप महत्वाचा आहे. जनरली आहे. ब्रिक्सची स्थापना 2009 ला झाली. ब्राझील, रशिया, चायना आणि साऊथ आफ्रिका अशा 5 कंट्रीजसाठी ह्या ब्रिक्सची स्थापना झाली. जेम्स ओनिल यांची संकल्पना होती. 2001 ला एक पुस्तक लिहिलं होतं त्यांनी आणि त्याच्यानुसार स्थापना झाली. जनरली पहिल्यांदा साऊथ आफ्रिका सोडून ह्या 4च कंट्री होत्या आणि 2010 ला 2009 ला जरी स्थापना झाली तर 2010 ला साऊथ आफ्रिकेला आपण ऍड केलेलं आहे. यामध्ये ब्रिक्सच्या जे हे आहेत परिषदा ज्या आहेत तर आपल्याला 2016 ला जे आहे ती गोव्यामध्ये झालेली होती बघितलं. त्याच्यामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँक जे आहे एनडीबी ह्याचं काय विचारते स्थापना कधी आहे, मुख्यालय कुठं आहे. ठीक आहे. तर याचं मुख्यालय जे आहे एनडीबीचं ते शांघायला आहे. एनडीबी तर एनडीबीचे मुख्यालय शांघायमध्ये आहे हे ध्यानात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ब्रिक्सचं प्रमुख क्षेत्र कुठल्या आहे कार्याची आर्थिक आणि वित्तीय सहकार्य, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सुरक्षा आणि व्यवसाय. तर ही म्हणजे वेगवेगळे आर्थिक, तंत्रज्ञान, वित्तीय सहकार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सुरक्षा असेल, व्यवसाय असेल तर ह्या सगळ्यामध्ये ते सहकार्य करत आहे. तर 2009 ला रशियामध्ये पहिली ही झालती आणि आता 2020 ला पण रशियामध्ये सेंट पीटर्सबर्गला. तर ह्याच्यामध्ये नवी दिल्लीमध्ये 2012 ला झाली होती. 2016 ला इंडियामध्ये झाली. 2014 पासून ब्राझीलला झाली होती. तर तिथनं पुढे ब्रिक्सच्या नावाप्रमाणे अल्फाबेटिकली हे देण्यात घ्या की क्रमानुसार प्रत्येक देशात त्या ही होत असतात. जर त्या वर्षी त्यांच्या परिषदा होत असतात अल्फाबेटिकली. म्हणजे आता जर ब्राझीलला झाली तर पुढच्या वर्षी रशियात होईल, त्याच्या पुढच्या वर्षी इंडियात होईल, त्याच्या पुढच्या वर्षी चायनात होईल, सगळ्यात शेवटी साऊथ आफ्रिका, पुन्हा लगेच ब्राझील. म्हणजे असा क्रम चालू झालाय असं देणार घ्या. जरी जोड्या लावायला जरी विचारलं तर एक साल जर माहित असेल 2014 ला ब्राझील आहे तर मग तिथनं पुढे मोजायचं फक्त 1, 2, 3 आणि त्याच्यानुसार मग अल्फाबेटिकली लावून टाकायच्या. तर हे जनरली असं ब्रिक्स वगैरे कम्प्लीट झाले. जनरली आपल्याला एचआरडी ला जे होतं ते पूर्ण केलेलं आहे. जेवढ्या संघटना होत्या एचआरडीच्या सिलेबसमध्ये ते मोस्टली कव्हर केलेले आहेत. बाकीच्या जे संघटना ज्या आहेत
ते तुम्ही वाचून घेऊ शकता चांगल्या प्रकारे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लास्ट एच-आर-टी साठी कुठलं बुक रेफर करायला पाहिजे? तर आता सध्या खाटेकर सरांचं, दिलीप खाटेकर सरांचं खूप छान बुक आहे. तुम्ही रेफर करू शकता. कोळंबे सरांचं बुक खूप छान आहे, परंतु ते आले नाही, खूप जुने आहे. पण ज्यावेळेस कोळंबे सरांचं बुक येईल तेही तुम्ही बघू शकता. खाटेकर सरांचं आणि अध्ययन असे 2 बुक्स मार्केटमध्ये आहेत. तर तुम्हाला जे योग्य वाटेल तेही करा. पण मी जनरली खाटेकर सरांचंच बुक प्रिफर करतो. तर ठीक आहे. अशा तऱ्हेने मला असं वाटतं, की मी बऱ्यापैकी घेतलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय संघटना. तर आपण आज हा सेक्शन इथंच थांबवूया. ठीक आहे.